तर त्यावेळेस यायच्या काही कमेंट अशा, काय तुझ्या 4-5 गायी दाखवती का, आमचा 25-25 25 गायींचा गोठ गायींचा आहे, गोठ आहे. तुझ्यापेक्षा आमच्या बायका खूप जास्त काम करतात. महत्वाचा विषय असा की ब्लॉगिंग कर म्हणून सगळ्यात आग्रह जो होता तर तो माझ्या मिस्टरांचा होता. तुमच्याबद्दल एक कंप्लेंट आली. अरे कंप्लेंट आली म्हणे, तुम्हाला एक ऑडिओ टाकतो म्हणे, तुम्ही असं कसं काय बोलले म्हणे त्याला. मी आधी ऑडिओ ऐकून घेतला, मग त्यांना परत फोन केला, म्हटलं दादा ह्या ऑडिओमध्ये तुम्हाला काय वाटतंय. त्यात आमच्या दोघांचं पण बोलणं होतं, मिस्टरांचं आणि माझं. म्हणजे मला ते समजलं नाही. म्हटलं मग तुम्ही मला विचारायला कॉल केलाय, पडताळणी करायला, की तुम्ही मला रागवण्यासाठी कॉल केला. गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये तुम्ही मुलगी दिली आणि तिचा हुंड्यापायी तिचा बळी गेलाय किंवा ती भाकरी वाचून गेलीये. अहो ज्याच्या गोठ्यातली गाय कधी उपाशी राहत नाही त्याच्या घरातली बाई कशी उपाशी राहणार. जसं आपण बोर्डाला आपल्याला 4-5 पानाचा पेपर राहिला होता, तो आता ह्या मुलांना 2री-3रीलाच लिहाय. किंवा शेतात खुरपणी वगैरे चालू आहे, तर असं कॅमेरा मोबाईल असा धरून जर आपण ज्यावेळेस शूट करतो तर अरे बटन ऑन करायचं होऊन गेलं. मी अशीच बडबड करत होते. जसे हाताची पाची बोट सारखी नसतात, तर जसे 60% लोक आपल्याला चांगलं म्हणणार आहेत, तसे 40% लोक आपल्याला वाईट म्हणणार पण आहेत. मग 40% कडे लक्ष देण्यापेक्षा आपण 60% लक्ष देऊ. तो जर रडत असेल ना तर त्याला सांगायचं, हे बघा मंडळी आमचा शिवांश कसा रडतोय. शिवांश एका मिनिटामध्ये शांत होतो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरच्या आपल्या एका धमाकेदार नवीन एपिसोड मध्ये. स्वतः आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्यांनी शेती सांभाळत, म्हणजे शेतीची कामं करत, घर सांभाळत, त्यांच्या 2 लहान मुलांना सांभाळत व्लॉगिंग क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव कमवलंय. सो आज या स्टुडिओवर आपल्यावर गप्पा मारण्यासाठी आहेत सौ पूजा डेंगळे, ज्यांचं व्लॉगिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे आणि ते शेतीचे व्लॉग्स टाकत असतात. तर आपण पूजाताईंसोबत त्यांच्या सगळ्या प्रवासा बाबतीत किंवा त्यांनी शेती, व्लॉगिंग, घर हे सगळं कसं मॅच केलं या बाबतीत किंवा त्यांनी कोणत्या अडचणी फेस केल्या त्या बाबतीत अशा खूप साऱ्या बाबांना आहोत. सो जर तुम्ही आपल्या पॉडकास्ट नवीन असाल तर खाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज यू टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार पूजाताई, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. धन्यवाद. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. नेहमी मजेत राहायला हवं. आपला आयुष्याचा कुठला क्षण आपला शेवटचा असेल सांगता येत नाही, तर त्यामुळे आपल्या प्रत्येक क्षणाचा आनंद जो आहे ना आयुष्यातला, तर तो घेत चला. नेहमी आनंदी राहत चला. महिना, 1.5 महिना, 2 महिने झाले बोलणं झालं होतं की आपण पॉडकास्ट करू, पण त्याच्यानंतर आज मुहूर्त लागला. तुमचं खूप इन्स्पिरेशन आहे ना स्टोरी, की शेतीतून तुम्ही ब्लॉग बनवता आणि आपल्या जिल्ह्यातून येऊन तुमचं नाव इतकं मोठं झालेलं आहे. तर मग मला सांगा ना, की जेव्हा तुम्ही सुरुवात केली, आज तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत, तर मग तुमची सुरुवात कधी झाली होती? लग्नानंतर झाली होती तर ब्लॉगिंगला काही सुरुवात झाली? लग्नानंतरच झाली होती. ब्लॉगिंगला काही सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीला घरचे बोलले नाही की नको म्हणून? म्हणजे महत्वाचा विषय असा की ब्लॉगिंग कर म्हणून सगळ्यात आग्रह जो होता तर तो माझ्या मिस्टरांचा होता आणि त्यांचा नेहमीच मला पहिल्यापासून सुरुवातीपासून सपोर्ट होता. घरच्यांचा पण म्हणजे असं कधी कोणी म्हटलं नाही की हे काय करू राहिली तू, असं असं काही करू नको, हे असं चांगलं नाही, असं कधी कोणी म्हटलं नाही. जे करतीये ना ते कर, त्याच्यासोबत आम्ही तुझ्या सोबत आहोत, असं सगळे नेहमी मला म्हणायचे. आणि सगळ्यात जास्त सपोर्ट मला इथं माझ्या मिस्टरांचा होता. म्हणजे सुरुवात करायलाच आग्रह मला त्यांनी केलेला की तू हे कर, मी तुझे व्हिडिओ काढतो, आपण डेली ब्लॉगिंगला चालू करू. बापरे, म्हणजे घरूनच सपोर्ट म्हटल्यानंतर विषयच येत झाला तिथं. बरं, तर मग जेव्हा पहिल्यांदा व्लॉगिंग सुरुवात केली, शेतामध्ये काम करणं, व्लॉगिंग करता कॅमेरा घेऊन फिरणं, हे अवघड गेलं की कसं गेलं, हे कसं करता? अवघड तर नाही म्हणता येणार, पण थोडासा वेळ जातो त्याला. म्हणजे आता आमचं व्लॉगिंग जे आहे तर आम्हाला हे दाखवायचं होतं की जे काम आम्हाला रिअलिटी दाखवायची होती त्याच्यामध्ये, म्हणजे सेपरेट व्हिडिओसाठी आम्ही कधी वेळ काढला नाही. जे शेतात काम चालू आहे त्याचंच काम करता करता एक 2-3 मिनिटं, 5-10 मिनिटं काढायची, व्हिडिओ शूट करायचा. फक्त तो एडिट करून पोस्ट करायला थोडासा वेळ जायचा. तर तो वेळ मला नेहमी मिस्टर द्यायचे की हा व्हिडिओ काढलाय ना तर तो आता तो एडिट कर, तोपर्यंत मी हे काम करून घेतो, म्हणजे काम पण थांबणार नाही आणि व्हिडिओ पण पोस्ट होऊन जाईल. आणि व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मग आम्ही परत त्या कामाला सुरुवात करायचो. मग एडिटिंग तुम्ही करायची? हो, एडिटिंग मी करायचे. म्हणजे मग तुमचं काम मिस्टर करायचे, तू एडिटिंग? हो, एडिट वगैरे कर, कारण त्यांना माहिती होतं ना की व्हिडिओ काढायचा आणि तो नुसता टाकून उपयोग नाही, तो व्यवस्थित झाला पाहिजे. ते थोडंसं त्याचं ऍडजस्टमेंट पण करावी लागते. आवाज वगैरे कुठं काही शब्द चुकलाय का वगैरे बघून घ्यायचं. तसं आपले व्हिडिओ तर सगळे नॅचरलच असतात, पण बोलता बोलता काय होतं एखादा शब्द चुकतो, तर त्या गोष्टींचं सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. तर त्याच्यासाठी एडिटिंगला ते मला सेपरेट वेळ द्यायचे. म्हणजे ते मला असं कधी म्हटले नाही की काय चाललंय तुझं, इथं शेतात किती काम पडलंय आणि तू मोबाईल घेऊन बसली. उलट ते मला म्हणायचे की आता हा व्हिडिओ आपण एडिट केला, तो पहिले तू एडिट कर, तो तू पोस्ट कर आणि मग तू शेतात परत आपलं कामाला सुरुवात. घरून तर सपोर्ट होताच तुम्हाला, पण नाही का बाहेरचे लोक जेव्हा तुम्ही शेतात काम करताय, व्लॉग करताय, तर कोणी म्हटलं का की स्टार्टिंगला की काय करताय, वेडेपणा करू काम? नाही, असं म्हणजे कोणी म्हटलं नाही, पण बघायचे असे की अरे काय करतात ते, व्हिडिओ काढतात का, मग ते पण बघायचे. म्हणजे गावातल्या लोक
लोकांचा पण सपोर्ट होता. मी असं कधी कोणी व्हिडिओच्या बाबतीत तरी कधी कोणी नाव नाही ठेवलं, की काय सारखे मोबाईल घेऊन बसतात वगैरे. असं नाही कधी कोणी नाव. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात केली असेल ना व्हिडिओची, तर मग तेव्हा कमेंट आले का अशा, की तुम्ही शेतीचं प्रदर्शन करू नका, कामाचं प्रदर्शन करू नका? म्हणजे पण आहेत अशा नाही आल्या बरं का, की काय प्रदर्शन वगैरे करतात. पण अशा कमेंट यायच्या, आणि "हा काय तूच शेतीचं, काय तू गरिबीचं एकटीच प्रदर्शन काम करताय? करतेस का? तुझ्यापेक्षा खूप कामं करतो." काही असंच जण ना. म्हणायचे, आता कसं आमच्या गायी वगैरे थोड्या होत्या ना, पण मग आहेत तर त्या आम्ही हां. दाखवायचो, की एवढ्या-एवढ्या गायी आहेत. आता शेण काढतोय, चारा टाकतोय, गायी हां. इकडे घेतल्या. तर काही जणांच्या यायच्या वाईट. आता जसं की हाताची 5 बोटं सारखी नसतात, तसे सगळे नसतात. आपले बरोबर. व्ह्यूवर जे आहेत ते सारखे नसतात. सारखे नसतात. तर त्यावेळेस यायच्या काही कमेंट अशा, "काय तुझ्या 4-5 गायी दाखवती, काय 5-6 गायी दाखवते. आमचा 25-25 25 गायींचा गोठा गायींचं आहे. गोठा आहे. तुझ्यापेक्षा आमच्या बायका खूप जास्त काम करतात." तर मला म्हणजे त्या गोष्टीचं कधी वाईट नाही वाटलं, की ही गोष्ट खरी आहे, हां, की आहेच आहे. माझ्यापेक्षाही करणं की आहे. खूप बायका माझ्यापेक्षा खूप जास्त काम करतात. परंतु त्या सोशल मीडियावरती नसल्यामुळे त्यांचे कष्ट लोकांना दिसत नाही. दिसत नाही. हा पण एक प्रॉब्लेम हो. येतो. होतं ना, की काही की समजा आता एक जर का गरीब मुलगा व्लॉगिंग सुरू करतोय, तर मग ते होतं ना, की तू काय गरीब चेष्टा करतो का? व्लॉग्स दाखवतो हो. का? सिम्पथी मिळवतो त्याच्यामुळे असं होतं. ते आणि कमेंट असं करतात नव्हतं. लोकं. असं कधी कोणी म्हटलं नाही बरं का, की तुम्ही सिम्पती मिळवता किंवा ते फक्त अशा कमेंट्स आलेल्या, की "हां, तुम्हीच आले मोठे शेतकरी. हां. आम्ही काय कधी शेती केली नाही का? तुम्हीच आले मोठे शेती करणारे." वगैरे, वगैरे असे हां. भरपूर कमेंट्स आलेले. मला व्लॉगमध्ये ना तुम्ही आणि तुमच्या मिस्टरांची जुगलबंदी फार वेळेला पाहिली. हो. थोडंसं नोकझोक होती. मग घरात पण तशीच आहे मिस्टर. हां, थोडंसं आता घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडं लागणारच आहे. पण म्हणजे असं जास्त कधी टोकाचं भांडण होत नाही. हां, मजा-मजा चालू हो, राहते पण. कारण आणि संसारामध्ये कसं थोडंसं भांडणं झाल्याशिवाय ते होत ते नाही. शिवाय कारण नाही खरं. सारखं जर गोड-गोड वागलं तर नात्याला पण मुंग्या लागून जातील. तर थोडीशी नोकझोक पण गरजेची असते. मग व्हिडिओमध्ये असतात तसेच आहे का तुमचे मिस्टर? हो, एकदम. सेम. हो, त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल. म्हणजे कधी ते असे रागवत वगैरे नाहीत. सगळं त्यांचं समजून घेणं म्हणजे प्रत्येक गोष्टीला ते मला सपोर्ट करतात. प्रत्येक गोष्टीत समजून घेतात. मग ते व्हिडिओच्या बाबतीत असो, शेतातलं कुठलंही काम असो, चारा काढणं असो, गोठ्यातलं असो, प्रत्येक कामात ते माझ्यासोबत असतात. मला पूजा ताई जशा दिसतात व्लॉगमध्ये, तशाच आहे पर्सनल लाईफमध्ये? हो, अगदी सेम काही चेंजेस नाही. म्हणजे व्हिडिओसाठी वेगळी काही पर्सनॅलिटी नाही. आमच्या आवाज दोघांचीही तसा नाही आहे आहे. तसंच सेम. एकदम जे आहे ते रिअल आहे. हातात खुरपं घेऊन वगैरे जाणं, त्याच्यानंतर मोबाईल घेऊन जाणं, कधी मोबाईल डॅमेज झाला किंवा शेतीची कामं घोळ झाला किंवा व्हिडिओ चुकला असं काही झालं? अ, असं तर म्हणजे जास्त नाही बरं का. पण एकदा आम्ही असंच एक किस्सा मी तुम्हाला सांगते, हां, की आम्ही असंच व्हिडिओ काढायला गेलो होतो कर्नाटकला. बरं. तर तिथे एक किस्सा झाला होता. म्हणजे विषय काय झाला, की आम्ही जिथं ज्यांची माहिती घ्यायला गेलेलो होतो, तर ते कन्नडमध्ये बोलत होते आणि आम्ही मराठी. आपल्याला एक तर मराठी समजतं किंवा हिंदी हिंदी समजतं. फार फार. इंग्लिश तर काही समजतच नाही. आणि मग तर आमची भाषा ट्रान्सलेट करायला एक दादा आमच्यासोबत होते. कौस्तुभ दादा त्यांचं नाव होतं. हं. तर ते होते आणि असंच आमचा सगळा व्हिडिओ खूप सुंदर शूट झाला. इतकी छान मस्त सगळं झालं आणि जेव्हा आम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात केली, तर आमच्या लक्षात आलं, की आम्ही जे माईक लावलेले होते, ते तर ते बंद. ऑनच नाही केलं. म्हणजे जवळपास अर्धा तास आम्ही पूर्ण शूट घेतलेलं. पूर्ण आमच्या गप्पा इतक्या सुंदर आणि त्या सगळ्या नॅचरल होत्या. आणि मध्ये ते कन्नडमध्ये बोलायचे. कौस्तुभ दादा आम्हाला ते मराठीत ट्रान्सलेट करून सांगायचे. आम्ही मराठीत काय बोलतो हे त्यांना ते कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचे. हां. आणि जेव्हा आम्ही बघितलं, की तो सगळा व्हिडिओ शूट झालाय, पण बापरे! सगळा म्यूट शूट झालाय. तर सगळेजण म्हणजे शॉक झाले होते. हताश परत तो होतात. व्हिडिओ आम्ही परत शूट केला. पण आपण म्हणतो ना फर्स्ट नाही, आणि नाही. फर्स्ट ते टाईम ते एकदा फर्स्ट जे टाईम आहे. नाही, फर्स्ट नाही, हे नाही. असतं, सेकंड तर टाईम ते नाही होत. परत नाही होत. किती तुम्ही प्रयत्न केला तर असा एक अनुभव आला. मग त्यानंतर आम्ही थोडं अलर्ट झालो, की आपला कॅमेरा ऑन आहे की नाही ही हे गोष्ट चेक केल्याशिवाय बघायची. बसायचं नाही शेवटी. बऱ्याच वेळा असं शेतीत काम करताना पण झालंय, की आता भाजी वगैरे हे करायचं चालू आहे किंवा शेतात खुरपणी वगैरे चालू आहे. तर असं कॅमेरा मोबाईल असा धरून जर आपण ज्यावेळेस शूट करतो, तर अरे बटन ऑन करायचं होऊन गेलं. मी अशीच बडबड करत होते. असं बऱ्याच वेळा होऊन जातं. आमचं खूपच झालं की ऑडिओ करप्ट झाला किंवा ऑडिओ आलाच नाही. आम्ही ऑनच नाही केला. आमचं झालेलं 2-3 वेळेला. पण स्टार्टिंगला आल्यानंतर अनुभव येऊन जातो हो, की आता अनुभव परत येऊन नंतर जातो. नाही होऊ एकदा द्यायचा. अनुभव आला, की मग माणूस 2 सावध आता होतो. आम्ही 2 वेळेस चेक करतो. एकदा ऑन करून बघतो, परत थांबा, एकदा बघू द्या आवाज आलाय का आणि व्हिडिओ व्यवस्थित शूट होतोय का? हे हां. परत बघतो आणि परत रिशूट घेतो. तर मग तुमचा जो आहे ना दिवसभर दिनक्रम कसा असतो? म्हणजे सकाळी उठणं, काम करणं, एडिटिंग, अ, व्लॉग शूट आता कसं? मला 2 मुलं आहेत. हां, एक मुलगी आहे माझी 8.5 वर्षाची आहे हां. आणि तिचं नाव तृप्ती आहे. तृप्ती. हां आणि शिवांश माझा 2 वर्षाचा आहे. शिवांश खूप जणांना माहिती हो, आहे. शिवांश खूप जण तृप्ती कारण खूप जणांना हां, माहीत नसेल. तृप्ती म्हणजे बहुतेक जणांना माहिती नाही. कारण ती कसं आता आमचे जे डेली व्लॉग असतात, तर ते शेतातले असतात, हां, एकतर गोठ्यातले असतात हां. आणि ती शाळेमध्ये जाते. शाळेत ती आता 3रीला गेली आहे. तर तिचं शाळेचं शेड्यूल असतं सकाळी 8-8:30ला ती घरातून बाहेर पडते, तर ती संध्याकाळी 5ला येते. तिचं येत नाही हां शक्यतो. आणि त्यामुळे ती जास्त करून व्हिडिओ दिसत नाही. तर बऱ्याच जणांचा ज्यावेळेस फॉलोअर्स घरी भेटायला येतात, तर त्यावेळेस विचारतात, "ही कोण ही पाहुणी आहे का?" कोण आहे? तर त्यावेळेस तृप्ती थोडी रागवते आमची. तर "मम्मी तू एकदा व्हिडिओमध्ये सांग, की मी तुझी मोठी मुलगी आहे."
सांगा ना खरंच मग. हा म्हणजे आता ती तसं घरी राहत नाही ना, आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी होती, तिला सुट्ट्या होत्या पण ती मावशीकडे गेलेली होती, त्यामुळे ती त्यावेळेस व्हिडिओ दिसली नाही. तसं आम्ही भरपूर वेळेस कव्हर करण्याचा प्रयत्न करतो की शनिवार रविवार तिला आम्ही व्हिडिओमध्ये घेत घ्यायचा असतो. जा पण ते हो. कमी वेळेला येतं. हा कमी वेळात येते. मग तुमचा दिवसच असतो सकाळी उठल्यापासून ते सकाळी काम उठल्यानंतर आता माझं तर सध्या आता कसं आहे, सगळी कामं आमची वाटून घेतलेली असतात, शेतीची वगैरे म्हणा, गोठ्यातली म्हणा. आता सकाळी मिस्टरांना माहिती की मग शिवायचं पण करायचं असतं, तृप्तीचा टिफिन वगैरे असतो, तर शक्यतो सकाळची गोठ्यातली कामं तीच आवरतात. गाई पिळणं असो, त्यांना चारा वगैरे आणणं असो, ते सगळं. सगळं ते करतात. आणि मग मी स्वयंपाक वगैरे घरातलं सगळं आवरून शिवांशला वगैरे खाऊ वगैरे घालून त्याचं झोपी वगैरे लावून, आणि त्यानंतर आमचं शेतातलं शेड्यूल चालू होतं. असं काही नाही की रोजच शेतामध्ये काम असतं. नाही आता आम्हाला क्षेत्र कसं 2च एकर आहे, तर त्याच्यामुळे रोजच शेतामध्ये काय काम करायचं, चारा आणणं तर हे रोजचं काम आहे. आणि तेच जर रोज डेली दाखवलं तर लोक म्हणणार की काय तुम्ही रोज दाखवता, आम्ही पण आम्हाला माहिती तुम्ही चारा आणता, तुमच्यापेक्षा आम्ही जास्त आणतो. आणता. तर ह्या गोष्टी थोड्याशा आम्ही स्किप करत चाललोय आता हळूहळू. हा, हा. आम्ही डेली व्लॉगिंग जास्त दाखवते आता, दाखवत की शेतीपेक्षा थोडंसं काहीतरी काहीतरी. वेगळं. कारण काय होतं माहिती का, एकदा जर लोकांना शेती बघायची आवड लागली ना, की त्यांना असं वाटतं की यांनी कंटिन्यू शेतातलेच व्हिडिओ दाखवावेत. पण खरंय, आता खरंय, जर खरंय. उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी कमी पडतं, तर मग काय दाखवणार? मग शेतामध्ये करणार काय ना, बरोबर. उन्हामध्ये जाऊन. बरोबर. ऊन असतं, शेतामध्ये काही काम नसतं, आणि चारा काय, तो तर रोजचं आपलं डेली रोजच काम आहे. जसं आपण जेवण करतो तसं आपल्याला गायांना चारा आणणं गरजेचंच आहे. ते आपण रोज जर एकच गोष्ट जर कंटिन्यू दाखवली तर म्हणणार काय आता तुम्ही करताय हे. खरे होतं आणि होतं. बाहेरचा व्हिडिओ दाखवला की तरी पण आम्हाला ते म्हणतात. ते दोन्हीकडून बोलण्याला हो. लोक आहेत, पण सपोर्ट पण करणं तेवढेच आहेत. पण आता शिवांश झालं त्याचं थोडं खाणंपिणं बघणं किंवा त्याचं आवरणं, त्यानंतर तन्वीचा अभ्यास, तुमचं एडिटिंग, शेतातले म्हणजे काम. शिवांचं कसं असतं माहिती का, माझे सासरे आहेत, मला सासूबाई नाही आहेत. माझे मिस्टर आणि नणंदबाई लहान असतानाच सासूबाई एक्सपायर झालेत, आणि सासरे आहेत. तर ते शिवांचा आणि तृप्तीचा दोघांचाही खूप छान सांभाळ करतात. म्हणजे टेन्शन कमी हो, नाही. टेन्शन कमी. म्हणजे कसं, सकाळचं माझं काम आवरलं आणि मला आता बाहेर कुठं जायचंय किंवा आम्हाला दोघांना शेतामध्ये काही काम आहे, तर शिवांशला आणि तृप्तीला आम्ही त्यांच्या भरोश्यावरती बिनधास्त सोडून जातो. म्हणजे ते शिवांशला खाऊ घालण्यापासून असो, त्याला झोपी लावण्यापर्यंत असो, त्याचं सगळं करतात सासरे बुवा आम्ही येईपर्यंत. आणि शिवांश पण त्यांच्याकडे एकदम निवांत राहतो. म्हणजे वा. त्याला काळजी नसते. तो फक्त त्याला संध्याकाळी 5:30 नंतर त्याला डायरेक्टली माझी आठवण येते आठवण की येते. संध्याकाळ झाली, मम्मी दिसत नाही. आईकडे गेली. हो. मग शिवांश मध्ये त्रास देतो असं कधी होतं? थोडाफार देतो, कारण आता लहान येतो, त्याला पण थोडंसं समजून घ्यावं लागतं. कारण व्हिडिओ शूट वगैरे चालू असला हा. तर तो बघतो, तो पण येतो व्हिडिओमध्ये बोलतो. पण त्याचं एक आता वेगळं असतं की मला पण तुमचा व्हिडिओ काढायचा आहे. आपण जर काढायचा. त्याला म्हटलं की तू बरं. दीदीचा काढ, तर तो नाही, मी तुझाच काढणार. तुझा जसं काढणार. तो त्याच्या पप्पांची कॉफी करतो, एकदम सेम टू हा, सेम. सेम सेम त्यांनी मोबाईल घेतो, तो म्हणतो तुमचा मला मोबाईल द्या. द्या. आणि लगेच तो पण, तो त्याला अजून बोलता येत नाही, शब्द फुटत नाही, मम्मी पप्पा लहान हे आहे उच्चार अजून. स्पष्ट हा, हा. करतो. पण तो साऊंड मध्ये असा अये ओये मी तुला विचारतो, जसं पप्पा तुला विचारतायत, तू पप्पांच्या प्रश्नाला उत्तर देते, तसं तू माझ्या प्रश्नाला उत्तर दे, हे त्याचं आवर्जून असतं. तुम्ही शिवांशचे व्लॉग्स पण सुरू करू शकता नाही का, त्याचे कारनामे, त्याचे हो. किस्से, ते पण खूप ते चालतात तर आजकाल. आहेत काही इन्फ्लुएन्सर जे लहान मुलांचं हो, दाखवतात. चाललंय आता असं हळूहळू. त्याचं सेपरेट पेज काढलं तरी चालणार तुम्हाला. फक्त असं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं बालपण हरून जायला नको. कारण काय होतं माहिती, आता आम्हाला बरेच जणांचं असं म्हणणं येतं की आता आपण आवड म्हणून, म्हणजे शिवांशला मोबाईल बघायची सवय नाही, तशी तृप्तीला खूप सवय होती. आता कमी झाली तिची सवय, पण पहिले कसं की काम असायचं शेतात, शाळेत जाण्यापूर्वी. आता तर तिला पण वेळ भेटत नाही, कारण अभ्यास असतो. आणि आम्ही त्याच्यामुळं ज्या गोष्टी आम्हाला असं वाटलं की तृप्तीला मोबाईलची सवय लागली तशी शिवांशला लागायला नको. तर त्यामुळे आता कसं, तिला खेळायला शिवांशला खेळायला ती आहे, ती आहे. पण तिच्या वेळेस तिला कोण खेळायला नव्हतं. कोणी नव्हतं. मग त्यावेळेस तिला त्या थोडीशी अशी मोबाईलची सवय लागलेली, गोष्टी बघायची, हे बघायची. तर शिवांशला आम्ही नको. शिवांशला मोबाईल नाही देत. त्याला मी एकतर टीव्ही लावून देतो, तू सायकल खेळ, हे खेळ, ते खेळ, बाहेर पण जा, पण मोबाईलला मोबाईल नाही. हा, तो फक्त मोबाईल कशासाठी घेतो, व्हिडिओ वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी. मला काढण्यासाठी. काढायचं, तो कधी कधी अक्षरशः आमची गॅलरी जी आहे ती फुल करून ठेवतो. कसे पण व्हिडिओ काढतो, फोटो काढतो आणि सांगतो मी काढलंय. हे काढलं. हो. मुलांना मोबाईल सगळ्यांनी जेवायला लावायचं. आता तो ज्यावेळेस व्हिडिओ काढतो, तर आपण जर त्याचा व्हिडिओ काढून पोस्ट केला तर बहुतेक जण आम्हाला असं पण सजेस्ट करतात की अरे काय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, एवढ्याशा मुलाच्या हातात तुम्ही मोबाईल देताय. पण आम्ही त्याला बघायला मोबाईल नाही देते की तो कसं आमचं अनुकरण करतोय. तो व्हिडिओ तो पण व्हिडिओ काढतोय, तो आमचं अनुकरण करतो, हे आम्हाला दाखवायचं असतं. पण काही जण समजून, जसे हाताची पाची बोटं सारखी नसतात, तर जसे 60% लोक आपल्याला चांगलं म्हणणार आहेत, तसे 40% लोक आपल्याला वाईट म्हणणारे पण आहेत. मग 40%कडे लक्ष देण्यापेक्षा आपण 60%कडे लक्ष देऊ, कारण ते मध्ये जास्त केलं आहे. नाही का की ते शिवांश ते स्केटिंग घेऊन चाललेलं आहे हो, किंवा त्याला पण भरपूर कमेंट्स आलेल्या की काय तुम्हाला लाज वाटली पाहिजे, मुलगा पडला तर.
आता मी आम्ही तो घेतली व्हिडिओ जबाबदारी काढलाय म्हणा. आपण जबाबदारी तिथे घेतली. जवळ होतो त्याच्यामुळे तर व्हिडिओ काढला ना, तो पडेल नाही लगेच पडेल. हात लावून. आणि म्हणजे आम्हाला विशेष का लागलं की त्याने फर्स्ट टाइम स्केटिंग घातलेली, तो त्याच्या बहिणीला बघायचा सारखा, ती मोठी आहे 8.5 वर्षाची, तुम्हाला सांगितलं मी. तर तिचं बघून अनुकरण करून त्याला पण वाटलं का आता हा हे मी करू शकतो, म्हणून त्याने ते घातले आणि त्याने आवर्जून सांगितलं मम्मी माझा व्हिडिओ काढ. मी हसतो, तो आधी रडत होता तर त्याने डोळे पुसले. शिवांची अजून एक गोष्ट मला इथे सांगायला आवडेल, तो जर रडत असेल ना तर त्याला सांगायचं हे बघा मंडळी आमचा शिवांश कसा रडतोय. शिवांश एका लगेच- मिनिटामध्ये शांत लगेच होतो, शांत. लगेच डोळेवर. मी रडत नाही, तो व्हिडिओत कधीच रडत नाही. आणि ती स्केटिंग चांगली चालली तसं पाहिलं तर. हा म्हणजे ते टेक्निकली बघितलं थोडं बरोबर आहे ते. हा अडला तो नाही असं. बघतो ना एकदम, तो त्याचा बॅलन्स सांभाळतो. म्हणजे स्केटिंग असो, सायकल खेळताना असो किंवा हा. तो त्याच्या जीवाला खूप जपतो, खूप म्हणजे बास, मग पडताना. आई-बाबांना काय हा करायचं? मग त्याच्यामुळे आम्ही जास्त टेन्शन घेत नाही. आता तो लहान असताना खाताना पण आहे ना, आपण त्याला काकडी वगैरे जर दिली ना, जेवढं खाता येईल तेवढंच खाणार. म्हणजे कुठली गोष्ट नरड्यात गुतेल ह्या गोष्टीची कधी भीती वाटली नाही. कारण काकडी वगैरे जर खाल्ली तर तो चावणार थोडंसं, त्याचा चोथा लगेच बाहेर फेकणार, कारण ते गिळता येत नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी त्याला मनाने कळाल्या. खरं. तृप्ती तिसरीला आहे, गेली बरोबर? आता. तर मग आपल्या वेळेसचा अभ्यास आणि यावेळेसचा अभ्यास आहे मुलांमध्ये काय फरक आहे? खूप जास्त फरक आहे. म्हणजे आमच्या वेळेस आपण कसं, आता आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो होतो हायस्कूलला आणि त्यावेळेस म्हणजे अभ्यासाचं एवढं काही नाही, काय करायचंय घरी यायचंय, लिखाण थोडंफार करायचंय, करायचं पाठांतर चाललंय, करायचंय. सगळ्यात मेन मला म्हणजे तृप्तीची टफ वाटते ती म्हणजे पाढे पाठांतर, कारण ती सेमी इंग्लिशला आहे बापरे. आणि आपण मराठी आपल्याला कसे पाढे-पाठ करायची सवय, बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चौक 8 असं. त्यांना असं आहे 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे कधी-कधी ती जर 4चा टेबल मला म्हणून दाखवत असेल, मम्मी बरोबर आहे का? थांब 1 मिनिट. 4 1 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12 असं मला ते पाठ करायला लागतं. आणि त्यांच्या वेळेचं मॅथ आणि आपल्या वेळेचं मॅथमध्ये खूप फरक आहे गणितामध्ये. नाही, माझ्या मते कसं आहे ना, आता 1-2 वर्ष अभ्यासक्रम अलीकडे आलेला आहे. म्हणजे तो 5वीला होता ना आपल्या वेळेस, तो हो. आता 3री तो आता 4थीलाच आहे. 3री 4थीलाच आलाय. म्हणजे आता तर मी असं ऐकलंय की आता मला तृप्तीच्या शाळेच्या याच्यातून समजतं की आता असा पेपर आहे, तसा पेपर आहे. ती म्हणे पॅडचा पेपर आहे. अरे पॅडचा पेपर हा काय प्रकार आहे? हा पॅड काहीतरी असं आहे ते पेपर आहे. तर मला पण माहिती नव्हतं. मग तर मला काय वाटलं पॅडचा पेपर म्हणजे पॅड हाताखाली घेऊन पॅड लिहायचा पेपर. म्हटलं अरे तृप्ती बेटा असं नाही म्हणायचं, लिखी पेपर आहे. अगं मम्मी म्हणे तुला नाही समजत, गपचूप बस म्हणे तू. म्हटलं असं कसं? म्हणे अगं पॅडचा पेपर असतो, त्या पेपरचं नावच आहे पॅडचा पेपर. काय नेमकं? अरे काय नेमकं? मग मी असंच एकदा टीचरला फोन केला, कारण तिच्या 2-3 परीक्षा झाल्या ना. हा. घटक चाचणी झाली, पॅडचा काय 6 प्रकार आपल्याला आहे? कसं आपल्याला 3च प्रकार माहिती. घटक पहिली चाचणी, घटक चाचणी, सहावी, दुसरी final. घटक चाचणी, 6 परत 3री घटक चाचणी, 4थी घटक चाचणी आणि वार्षिक वार्षिक परीक्षा, परीक्षा. संपले पेपर. पण यांचं 6 वेळेस पण मी एवढं लक्ष नाही दिलं. वार्षिकच्या वेळेस म्हटलं विचारू, की म्हणे पेपर आहे. अरे महिनाभर पेपर चालले, असे कसे? घटक चाचणी झाली, परत झाली, ओरल झाली ना पेपर, नाही अजून पॅटचे लेखी पेपर आहे, मग पॅटचे पेपर आहे. अरे पॅटचे पेपर म्हणजे काय? मॅमला फोन केला, म्हटलं मॅम पॅटचे पेपर काय प्रकार आहे? मॅडम म्हणे ते सरकारचे शासनाचे पेपर आहेत. बापरे. म्हणजे ते जसं आपण बोर्डाला आपल्याला 4-5 पानाचा पेपर राहिला हा, होता हा, ना, हा, तो हा. आता ह्या मुलांना 2री 3रीलाच लिहायला. बापरे. म्हणजे जे सीबीएसईला आहे का? नाही सेमी इंग्लिशच आहे, पण ते कंपल्सरी आता सगळ्या बापरे, शाळेमध्ये. मी पहिल्यांदा ऐकलं पॅटचे पेपर आहे, पहिल्यांदा म्हणजे ऐकलं. मी पण अगं बाळा म्हटलं असं पॅटचे पेपर नाही म्हणायचं, लेखी पेपर म्हणायचं. अगं मम्मी त्या पेपरचं नावच पॅटचं पेपर आहे म्हणे. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये खूप जमीन आसमानचा फरक झालाय मुलांच्या. म्हणजे डोक्याला पण जास्त लोड येतो. कधी कधी तर तृप्ती रडते. आता बरेच पेपर, पहिले आपल्याला स्कॉलरशिप माहिती होती फक्त, इयत्ता 4थीला स्कॉलरशिप. स्कॉलरशिप, परत आपण प्रज्ञाशोध. 5वीला गेल्यावर प्रज्ञाशोध होती आम्हाला. प्रज्ञाशोध नाही, नाही. नवोदय विद्यालयाचे पेपर आम्हाला 5वीला होते. हा, 4थीला गेल्यावर स्कॉलरशिप, 5वीला नवोदय विद्यालयाचे पेपर, 7वीला स्कॉलरशिप. स्कॉलरशिप असे एक्स्ट्राचे दुसऱ्या कुठल्या नाही परीक्षा. नाही. आता पहिलीलाच मंथन आहे. परत अजून बरंच काय, त्यात 2-3 प्रकार आहेत. तर मी तृप्तीला घेतला, त्यात म्हणलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास होईल थोडंसं. तिने पहिलीला घेतलं, दुसरीला म्हणे मम्मी हे काय नको. मला जमणार नाही, नको. मला खूप ओव्हरलोड होते. म्हटलं अगं बाळा तू पहिलीला होती ना, तुला असं म्हणत नाही. आम्ही कधीच दोघं पण मुलांना असं कधीच प्रेशराईज करत नाही की तुला एवढे मार्क्स पडलेच पाहिजे, तू हा अभ्यास, तू एक छंद म्हणून बघ अभ्यासाकडे, तुला जेवढं घेता येईल तेवढं घे. असं काही नाही की आता एवढे मार्क्स पडलेच पाहिजे, असं काही नाही. पास झाली हा. खूप झालं, तुला त्यातून शिकायला भेटलं खूप झालं. कारण आपण जर एखादा गोष्टीचं मुलांना जास्त प्रेशर केलं ना, तर त्या गोष्टी त्यांचं बालपण हरून जाईल. खरे. सारखा अभ्यास आयुष्यभर तर अभ्यासच करायचा. आता आपण बघतो, आपण काही ना काही आपल्याला शिकायला मिळतच असतं. मिळतं. पण ते जर आपण त्यांना आत्ताच ह्या 8-9 वर्षाच्या वयातच जर आपण त्यांना प्रेशराईज केलं, तर त्यांनी बालपण जगायचं कधी? पहिलीपासून परीक्षा आहे यांना. पहिलीपासून म्हणजे प्रज्ञाशोध आहे, मंथन जे आहे, काय असं, हा. असे 2-3 प्रकार आहेत. आणि त्यात ती म्हणजे घेते भाग, कधी कधी नको म्हणते, मग नंतर म्हणते अगं पहिलीला आता कसं पहिल्यांदा तो घेते, तर बरोबर आहे. तुला पहिलीला माहिती झालंय ना, तर दुसरीला तुला सोपं जाईल थोडं.
हा सोपं जाते म्हणे. चौथी होती स्कॉलरशिप, काहीच ना, 4थीला स्कॉलरशिप होती. 5वीला आमची असते एमटीएस म्हणजे एनटीएस. आता काय झालंय की मुलांना स्पर्धा परीक्षा काय असते, त्याचे पेपर कसे लिहायचे असतात हे माहिती होण्यासाठीच आतापासून हे पेपर आहेत. पण मग थोडं कधी जाऊ द्या 4 वर्ष आधी. त्यांना थोडंसं ओव्हरलोड होतं कधी कधी, पण तसं नाही गरज ना. आहे सध्या नाही, पण समाजामध्ये ह्या कसं होतं मग की गोष्टीची. मुलं घाऊन जातात की शाळेतच नको जायला, कारण इतका अभ्यास आहे कसं काय. ते पालकांच्या याच्यावर पण अवलंबून आहे ना, कारण काही काही पालक असतं की खूप प्रेशराईज करतात मुलांना की हे कर, त्याला एवढे मार्क पडले, तुला का नाही पडले. त्याची आणि त्याची बुद्धिमत्ता वेगळी असू वेगळी शकते ना. शकते. अभ्यास पण कधी कधी तिला ओरडायला लागतं, बाळा थोडा अभ्यास पण कर ना ग, मम्मी थोडं खेळू दे ना ग. तुम्ही थोडं रिलॅक्स व्हा, हो. कारण जेव्हा काही तर करणं आहे ते तर तुम्ही आहेच. प्रेशर काही द्या वाटलं 10वीला देताय ते पण थोडं द्या. मग तोपर्यंत पाढे वगैरे तिसरी, पाठ करायला चौथी. आपल्याला थोडस त्यांना हे करावंच मला लागतं. एक फ्रँकली सांगतो, आता मला बरेच जण समज असते किंवा मला माहीत नाही, मॅथ्समध्ये मी खूप चांगला माणूस होतो, म्हणजे खूप चांगलं. माझ्या मॅथ्सला मला 10वीला 150 पैकी 121 काहीतरी होते. अरे बापरे. म्हणजे डिग्रीला असताना सुद्धा भरपूर एकदम वन टाईम किंवा नाही का 80 पैकी 70 काढलेले. मला पाढे 15 12च्या पुढे पाठ नाही, गरजच नाही. मी खूप सांगतो प्रॅक्टिकली. म्हणजे आता ज्याला तो अक्षरशः कधी कधी काही मुलं मी बघते ना, तर ते 1ली 2रीला असतात पण त्यांचे 15 पर्यंत पाढेपाठ असतात. आत्ता पण नाही 13 पण. पण सांगतो आम्हाला आहे ना, आमच्या एक मॅडम होत्या, आमच्या आमले मॅडम, खरं बरोबर आमच्या आमले मॅडम होते, एक नाही का गुणकार असतो, गुणकार कसा काय बॉक्समध्ये बॉक्स यूज करून 2 मिनिटात उत्तर, किती मोठा काय 2 आकडा आहे. एक शॉर्टकट होतं, आपण कसं करतो नाही का, ते खाली करतो गुणाकार खाली करतो, ते अवघड झालं. 3/3चं असं ना, म्हणजे समजा 196 इंटू 192 असं, हा हा. ती सुद्धा एकदम पटकन काही टेक्निक येते. अरे बापरे. इतकी सोपी टेक्निक होती, तिने स्कॉलरशिपला खूप फायद्याची होती. त्याच्यानंतर एकदाही पाडेपाठ करायचा प्रयत्न सुद्धा नाही केला, कारण ते टेक्निकमध्ये असं काही घेत नव्हती. माझं तृप्तीला फक्त एकच म्हणणं असतं, तुला जर मॅथ पक्क करायचं असेल, म्हणजे तुला जर मॅथ सोपं करायचं असेल, तुझ्या आवडीचं करायचं असेल, तर Practice करणे. तू पाढेपाठ कर. कारण थोडं तर नाहीच. बेरीज वजाबाकी तर होऊन जाते, पण गुणाकार भागाकार करायचा आहे. तुम्हाला तर मी ती त्यासाठी टेक्निक सांगतो, ती त्याला सांगा, खूप सोपी, त्याला फार फायदा आहे त्याचा. डेली व्लॉग म्हणलं म्हणजे नेहमीचं वागणं किंवा हो. काम वगैरे आपण दाखवलं होतो. कधी मूड खराब झाला, आज करायची इच्छा नाहीये, पण तरी करावं लागलं, नाही का, असं असं सहसा adjust होत करून नाही बरं का, पण मग कसं थोडंफार चालतं. होतं. पण मग व्हिडिओ काढायचा आपल्याला. एक असतं की आपण जे काम करतोय तर ते आपल्या आवडीचंच पाहिजे असं नाही, जे काम करतोय ना त्याला आवडीचं बनवून आवडीचं घ्यायचं. बनवून घ्यायचं. वा. मग समजा सकाळी उठले, एका दिवशी आज काय दाखवू व्हिडिओमध्ये, काहीच नाहीये, हा, असं होतं, बऱ्याचदा होतं असं की आज मग काय काय करायचं? व्हिडिओ काढायचा, चल काहीतरी करू असं. काहीतरी काम हा, करतात. मग काहीतरी काम वगैरे करू. काम नसल्यावर पण काय व्हिडिओ काढायचा ना. आता काम करताना तर काय विचार करावा बरोबर, लागत नाही. बरोबर. आज आपल्याला हे शेतात काम करायचं, तर तो आपला टॉपिक आहे, आज आम्ही असं असं शेतात काम करायला आलो. पण ज्या दिवशी काही काम नसतं त्यावेळेस जर वेगळं काही दाखवलं तर ते पण प्रेक्षकांना कधी कधी आवडत नाही. हे काय दाखवतंय आता नवीनच, असं पण होऊन तरी जातं. होतं ना की हा कंटेंट प्रश्न, हा तुमच्या कंटेंट शेतीचा आहे. आज काय कंटेंट करायचं. आणि आता शेतीत 12 महिने काम नसतंच, आणि रोज काय शेतीतलं काय नसतं, दाखवणार आहे, 2 नसतं. एकरामध्ये काय दाखवणार आहे, असं होऊन जातं ना. वा. हा प्रश्न खूपदा आमच्या समोर असतो की आज हा, काय आज कंटेंट काय दाखवू आपण? दाखवायचं. तर मग कधी शिवांश, कधी तृप्ती. आपल्याला माहिती आहे की अहिल्यानगरचा आपला जो उन्हाळा आहे तो खूप कडक आहे किंवा हो. खूप स्ट्रॉंग जातो. मग त्याच्यामध्ये शेतीमध्ये काम करणं किंवा ते करता करता व्लॉगिंग मध्ये हसताना दाखवणं हे अवघड नाही जात का? हसताना दाखवायचं हा विषय नाही, कारण जे आम्ही हसतो ना तर ते आमचं एकदम नॅचरल असतं. कारण काम करताना आपण ते काम जे आहे ना तर ते एन्जॉय करून केलं पाहिजे. बस, ते काम करायचं बस, म्हणून करायचं बस, नाही, बस, तर बस. ते मनापासून करायचं. ते काम करण्याचा आनंद घ्यायचा. खरंय. तर ऊन लागत नाही. आता उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याची जी कामं असतात, जसं की आता आम्हाला गहू सोंगल्यानंतर आता मशीनने वगैरेच गहू सोंगून आपण सगळा काढतो, हा, हा. पण तो भूस भरायचा तर खूप ऊन होतं. आम्ही भर उन्हातच दोघं जण, पण एकदा जर काम करायला लागलं ना की हवा चालत असते, ऊन लागत नाही, डोक्याला बांधलेलं असतं, शर्ट घातलेला असतो, हा, अंगाला हा. ऊन लागत हा, नाही, हा, हा. आणि हवा चालू असते. जर काम करायच्या नादामध्ये ऊन लागत नाही, पण जर आपण हो. म्हटलं अरे आज लय ऊन लागते, मग त्यावेळेस त्या कामापेक्षा ऊन खूप जास्त लागायला लागतं. लागतं. हा, हो. हा. ते म्हणतो ना की बोललं हा, की की काम करताना ते काम करायचंय म्हणून करायचं नाही, त्या कामाचं काम करताना आनंद घेऊन ते काम करायचं. काम पण होतं, आपला मूड पण फ्रेश राहतो, आणि आपल्याला त्या क्षणाचा आनंद पण घेता येतो. तुम्हाला ती गोष्ट माहिती ना अकबर बिरबलाची? कोणती? अकबरने काही कॉन्टेस्ट ठेवली होती, स्पर्धा ठेवली होती नाही का, की जो त्या थंड पाण्यात हिवाळ्यात तिथं राहील, म्हणजे रात्रभर तिथं हा. जगून दाखवेल, ते हा, म्हणजे बक्षीस काहीतरी राहील. एक बक्षीस देऊ, आणि आणि एक तो त्यात लांब दिवा राहिला आणि असतो, दिवा असतो. तर तर तो बघून तो हो, तर एक जण म्हणे नाही त्या दिव्याची त्याला ऊब लागली. भेटली. तर तो इतक्या लांब बिरबलने असतो. बिरबलने काय केलेलं की खिचडी खिचडी. परतायला ठेवलेली आणि गॅस खाली आणि ते वरती ठेवलेलं. मग तसंच प्रकार आहे ना, की हो. तुम्ही जर म्हणताय तर ते तुमचं थोडंसं तुम्ही जर उन्हाळ्यात म्हणताय की थोडं बरं आहे आता हो. वातावरण, ते बरंच लागणार आणि तुम्हाला. म्हणजे काय होतं माहिती का, ज्यावेळेस लोक व्हिडिओमध्ये बघतात ना, तर काही जणांचं असं पण म्हणणं असतं की तुम्ही काम फक्त व्हिडिओ काढण्यापुरतं करताय.
होतं असा ना. काही जणांचा समज असतो. हे आदित्यला पण हाच प्रश्न होता. हो, हां. की तुम्ही जे काम करताय ना, हे फक्त तुम्ही व्हिडिओ पुरतं करताय. कारण ॲक्चुअलमध्ये तुम्ही जसं राहता, तुम्ही जसं दिसता, तर असं तुमच्याकडे बघून कोणी म्हणणार नाही, की तुम्ही शेण उचलता, तुम्ही शेतात काम करता. म्हणजे शेतकऱ्याकडे बघण्याचा एक लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे, की यांचा कपडे असे घालतात हे कंटिन्यू मळालेलेच कपडे असतात, यांचं राहणीमान असं नाहीये. आणि आपण जर थोडं व्यवस्थित राहिलं, तर म्हणतात, "खरंच तुम्ही शेतकरी आहे का?" आम्हाला तर अशा खूप काही लोकं आवर्जून अशा कमेंट करतात, की तुम्ही खोटे शेतकरी आहे. शेतकरी. तर ही गोष्ट कुणाला प्रूफ करायची गरज नाही, की गरज आम्ही नाही. आहे. शेतकरी कसे आहेत. आहे, कारण आहे. आमचा जन्म शेतकरी घरात शेतकरी झालाय. माहेर पण शेतकरीच आहे आणि सासर पण शेतकरीच शेतकरीच आहे. आहे. दोन्ही त्यामुळे म्हणजे कुणाला ही गोष्ट प्रूफ करून द्यायची गरज नाही. आम्ही खरं, शेतकरी खरं. आमच्या मनाला माहिती आहे आणि तो वरचा बघणार आहे त्याला माहिती. त्याला माहिती. म्हणजे आम्हाला कोणाला बाहेर पण माहिती. कोणी भेटलं ना, ते विचार खरंच तुम्ही एवढं काम करता का? भरपूर जणांचं असं आम्हाला म्हणणं पण असतं बरं का, की ताई तुम्ही जे व्हिडिओमध्ये काम करता, तर ते खरंच व्हिडिओ पुरतं करता का ॲक्चुअलमध्ये करता? म्हणलं असा प्रश्न तुम्हाला का पडतो? मला ह्या गोष्टीचं पण खरंच हे वाटतं. आमच्या कामात काम म्हणून आम्ही ते मोबाईल घेऊन हां. बसतो म्हणा. म्हणजे मोबाईल म्हणजे बघतो. व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही काम नाही करत, तर काम करता आम्ही व्हिडिओ व्हिडिओ काढतो. निघतो. बस, बस, बस. आणि थोडंफार तर टाईम करणं त्याच्यामध्ये एडिटिंग हो. करणं ते झालंच नाही. थोडासा आपला छंद म्हणून एक आवड आहे आम्हाला व्हिडिओ काढण्याची आणि ही आवड माझ्या मिस्टरांना माझ्यापेक्षा जास्त होती आणि त्यांनी ती आवड माझ्यामध्ये कन्व्हर्ट केली. मग ती थोडेसे म्हणजे लाजतात का व्हिडिओमध्ये का? नाही, ते चालू पण आहे. बोलतात. हो. तर तुमचे असतात त्यांचं कमी असतं थोडंसं. कसं होतं माहिती का? प्रत्येक गोष्टीत आता लोकांच्या कमेंट्सला आपण प्रत्येक वेळेस हे करू शकत नाही. रोज दोघांनी पण व्हिडिओ करायचा म्हटल्यानंतर मग ॲडजस्टमेंट होत नाही. एकाच व्हिडिओत बोलायचं म्हटल्यावर कॅमेरा असा धरावा लागतो आणि हात असा धरला आणि दोघं आले ना, तर काही लोक अक्षरशः असा विचार करतात, "तुला उजवा हात नाहीये का? मग मी मोबाईल कसा धरलाय?" काही जण म्हणतात, "तुझा हाताचा पंजा दिसत नाही, तू बिना पंजेची आहेस का?" तर त्यावेळी मग मजा कधी चालते ते व्हिडिओ त्यांची. काढत असतात, तर ते कॅमेऱ्याच्या मागे असतात. आता ज्यावेळेस ते माझा व्हिडिओ काढतात, तर त्यावेळेस पण लोकं कमेंट करतात, की काय खुशाल तिच्याकडून गोड बोलून कामं करून घेतोस. तिला बायकोचे व्हिडिओ काढतो, असं करतो. आणि ज्यावेळेस मी त्यांचे व्हिडिओ काढते, तर त्यावेळेस सेम तू उलटं. काय नाही मग उलटं बोलतात, उलटं, की उलटं. "अरे तू काय बायकोचा बैल आहे, ती सांगेल तसं ऐकतो. तू काम करतो, ती तुझे व्हिडिओ काढते. वेगळं तुम्हाला करतो. लाज वाटते का?" तर अशा सगळ्या गोष्टी होत असतात. हां, पण हां. ह्या गोष्टीचा आम्ही दोघं पण काही विचार करत नाही. कारण आमच्या दोघांबद्दल आम्हाला दोघांना एकमेकांना माहिती आहे, की आम्हाला एकमेकांबद्दल किती रिस्पेक्ट आहे. बस, दुसरं बस, कोणी बस, ही गोष्ट बस, बस. सांगायची गरज पडत गरज नाही. नाही. वाह! आणि कमेंटबद्दल माझ्यापेक्षा ते जास्त माझ्याबद्दल पजेसिव्ह आहेत. ते मला नेहमी म्हणत असतात, "काय कमेंट आली ना, ह्याचा विचार करायचा विसरून जा, नाही." विसरून जा. काय? कारण लोकं आहेत बोलणारच आहे. आपण सोशल मीडियावरती काम करतोय. आपल्याला 100 पैकी 60 लोकं चांगले म्हणणार आहेत आणि 40% लोकं आहेत जे आवर्जून आपल्याला वाईटच म्हणणार आहेत. म्हणणार, म्हणणार. तर 40 पेक्षा 60 ही संख्या मोठी आहे. तर मोठी आपण आहे. 60 बस, बस. लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे निगेटिव्ह कमेंट करतात ना, ते वाचूच नको. खरं बघूच सांगू. नको, त्याबद्दल विचार करू नको, की तुझ्या नवऱ्याबद्दल असं म्हणतात किंवा तुला असं म्हणतात, तसं म्हणतात. वाईट कमेंट्स येतात ना, तर विचार करू नको. ह्या गोष्टीत त्यांचा मला खूप सपोर्ट असतो. खरं मग काहीही कमेंट आलेले असू देत. मग आता 60% चांगले पण लोक आहेत. हो. तर मग चांगले कोणते कमेंट्स होते जे आठवणीत राहिले? खूप की जसं की लोकं म्हणजे आता काही जण जर भेटले, तर ते म्हणतात, की तुमचं हे बघून तर आम्हाला पण असं वाटतं, की शेतकऱ्याच्या घरात पण मुली इतकं छान जीवन जगू देऊ शकतात. शकतात. तर खरं तर आम्हाला हेच दाखवायचं होतं आणि बऱ्याच वेळेस व्लॉगिंग चालू करण्याचं कारणही असं होतं, की माझ्या मिस्टरांची आई ती लहान असतानाच वारल्या. तर जबाबदाऱ्या घरातल्या खूप लवकर त्यांच्या त्यांच्यावर अंगावरती पडल्या. पडल्या. तर हां. कामाला वगैरे जाणं, सगळ्या गोष्टी आणि ज्यावेळेस त्यांना आमच्या लग्नाची वेळ आली, म्हणजे त्यांच्या मुलगी हां. बघायचं चाललेलं, तर लोकं मुलगी बघत नव्हते. काय ह्याच्याकडे 2 एकर क्षेत्र होतं. शेतीमुळं. हां. आणि काय करणार आहे? ते हॉटेलमध्ये मॅनेजर होते त्यावेळेस. तर त्यांना असं हे दाखवायचं होतं जगाला, की मी काय आहे? काय कौशल्य? तर ज्यावेळेस बऱ्याच आता काही कुणाची आपल्याला या ठिकाणी नावं वगैरे घ्यायची नाही. नाही, पण नाही, बरीच मंडळी अशी होती, की "अरे, ह्याला पोरगी बघायची आहे. काय ह्याच्याकडे? हं. हा सुखी ठेवेल का?" तर आज ते व्हिडिओच्या माध्यमातून हे दाखवायचंय, की बघा, तुम्ही ज्याला म्हणत होते तर ते आज आता कुठे आहेत? हां. हं. आणि एक गोष्ट अशी होती, की आमचं लग्न झाल्यानंतर बरेच जण असं माझे माहेरचे असो, पाहुणे मंडळी, सासरचे हं. असो, तर आम्ही कार्यक्रमाला आलो काय, गेलो काय, काही फरक पडत नव्हता. पूजा आली काय, भरत आले काय, डेंगळ्यांचं कोणी भरत डेंगळे आले काय, पूजा असं नाही डेंगळे आले. गेले. हां, हां. पण आज आवर्जून फोन करतात, "तुम्ही याच, तुमची वाट बघतोय." आणि आम्ही कार्यक्रमाला येणार आहोत म्हटल्यानंतर अजून मंडळी येतात, की आम्हाला त्यांना दोघांना भेटायचंय. भेटायचंय. तर ही जी मेंटॅलिटी आले काय, गेले काय, तिथपासून तर "अरे, ते येणार आहेत, खरंच येणार आहेत का? येणार आम्हाला आहेत त्यांना का? भेटायचंय." आम्ही येतो. इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना, हा मला करायचा होता. वाह! आणि हा मिस्टरांना खास करून करायचा होता, की ज्या गोष्टी म्हणजे बऱ्याच अशा पण किस्से त्यांच्या आयुष्यामध्ये घडून गेले, की काही मुली म्हणाल्या होत्या, "तुझ्याशी लग्न करायचं का?" अरे, माझी स्वप्न खूप मोठी आहेत.
तर तुझ्याशी लग्न केल्यावर माझ्या स्वप्नांचं काय होऊन जाईल. तर त्या मुली पण आज म्हणतात खरंच माझी चूक झाली. म्हणजे माझ्या तोंडावरती येऊन पण त्या म्हणतात की खरंच तू नशीब काढलं माझ्याकडून, त्यावेळेस खूप मोठी चूक झाली. आणि हे ऐकल्यानंतर माझ्या मनाला खूप अभिमान वाटतो की खरंच म्हणजे कुठल्याही पाहुण्यारावळ्यात जरी गेले ना तरी माझ्या बाबतीत पण बरेच जण लग्नाच्या वेळेस जर असं म्हणायचे की तू खरंच लग्न करणार आहेस का, काय आहे? शेती 2च एकर आहे. शेती हा, तर 2 एकरात पण आपण खुश राहू शकतो. फक्त आपल्या मनावरती आपल्याला समाधान कशामध्ये मानायचंय. आज तेच असं म्हणतात की आमच्यापेक्षा सुखी तू आहेस, खरंच तुझा नवरा लाखात एक तुला भेटलाय. आणि जेव्हा ही गोष्ट मी ऐकते ना तर माझ्या मनाला खरंच खूप छान वाटतं, भारी वाटतं. आणि हे ऍक्च्युअल खरं आहे की मला खरंच लाखात एक नवरा भेटलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. मग काहीही असो, कोणीही माझ्या बद्दल काही बोललं काही असो, ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. परिस्थिती कशी असो, मग ती सोशल मीडियाच्या बाबतीत असो, शेतातलं काम असो किंवा कुठलंही असो. होतं ना की आजकाल मुलींना पुणे मुंबईतल्या जॉबवाल्या मुलगा पाहिजे, शेती म्हणा किंवा गावकडच्या मुलाला ते नाहीच, म्हणजे बघतच नाही आजकाल. नाही. भले मुलगा किती चांगला असो, हो. कधी अचानक पाऊस आला, शेतीतले कामं वाढले, असं काही झालं, ज्यावेळेस व्लॉग राहून गेला किंवा जनावर आज नाही, असं होतं बऱ्याचदा असं होतं की आता समजा आमचं ब्लॉग काढायचं नियोजन झाले पण अचानक वातावरण फिरले तर पाऊस येतोय, तर ब्लॉग काढण्यामध्ये वेळ वाया घालण्यात मजा नसते. कारण चारा आपल्याला घरी नेणं गरजेचं आहे. रस्ता आमचा पूर्ण चिखलाचा असतो, तर त्यावेळेस आम्ही ब्लॉग बाजूला ठेवतो आणि पहिलं शेतीतलं काम उरकून घेतो. आणि घरी आल्यानंतर तो घडलेला किस्सा आम्ही व्हिडिओ मध्ये सांगतो वेळ मिळाला तर. गाव कोणतं तुमचं? निमगाव जाळी, तालुका संगमनेर, अहिल्यानगर जिल्ह्यात. युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, याचं थोडंसं इन्कम येत असेल, मग त्याचा तुम्हाला शेतीमध्ये फायदा होतो? इन्कम असा म्हणावा असं होत नाही. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असाच असतो बरं का आम्हाला, की सोशल मीडिया म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यांना खूप जास्त इन्कम येतो. पण इन्कम होता कधी 2019-20 ह्या दरम्यान भरपूर इन्कम होता. पण आता त्या मापात इन्कम राहिला नाही सोशल मीडियावरती. पण सोशल मीडियाचा आपण वापर करू शकतो आपला व्यवसाय वाढवण्यासाठी. तर व्यवसाय थ्रू आपण इन्कम वाढवू शकतो. म्हणजे असं स्पेशली युट्यूबचा एवढा पगार येतोय, फेसबुकचा एवढा पगार येतोय, तर त्याच्यामध्ये काही तथ्य राहिलं नाही. हे व्हिडिओ जे आहेत ना तर हे आवड म्हणून काढणे आणि त्याचबरोबर आपला व्यवसाय त्याच्यासोबत वाढवणे. आता आम्ही व्हिडिओ वगैरे काढतो तर आमच्या भरपूर फॉलोअर मंडळी आहेत, तर त्यातून एखाद्या व्यवसायाचं प्रमोशन करणे, तो व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवणे, तर ब्रँड प्रमोशन वगैरे. मला मी थोडी टेक्निकल सांगतो, कारण 2020-21 आहे ना, जेव्हा मी नाही का कोडिंग छान होतं माझं, तेव्हा नाही का पर 1000 व्ह्यूज मला $2 ते $3 मिळायचे, म्हणजे 200-210. आता भेटतात 40-50 रुपये, 60 रुपये. विषय काय होतो माहिती का, सोशल मीडियाचा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आता प्रत्येकाचा बदललाय. पहिले कसं छंद म्हणून, आणि ज्यावेळेस कोविड आला 2019-20 मध्ये, तर त्यावेळेस पूर्ण लॉकडाऊन होतं आणि प्रत्येक जण हा घरात बसलेला होता आणि आपल्याला विरंगुळा म्हणून एकच साधन होतं, ते म्हणजे आपला मोबाईल. मग तो आपण काय बघणार, त्यावेळेस फेसबुकचं एवढं फॅड नव्हतं पण युट्यूबचं भरपूर होतं. आणि त्यावेळेस जी मंडळी युट्यूबवरती होती तर त्यांनी खरंच इन्कम कमवले. ते आता आहे, पण आता असं आहे की युट्यूब देत नाही तुम्हाला, ब्रँड्स देतात. कारण ब्रँड्सला माहीत झाले नाही, कंपनीला माहीत झाले की आता ऑडियन्स पॉवर आहे. कारण तुम्ही बघा आता आणि टीव्हीवर ऍड लावण्यापेक्षा आता इन्फ्लुएन्सर्स, युट्यूबर, इंस्टाग्राम इकडे पेज असते होते, अगदी फक्त तिथपर्यंत पोहोचणं थोडं. आता बरेच वेळेस काय होतं, फेसबुक आणि युट्यूब वरून जर, इंस्टाग्रामला तर काय पेमेंट नसतं, पण फेसबुक आणि युट्यूब वरून जर पेमेंट घ्यायचं म्हटलं ना आपल्याला इन्कम, तर आपण घेऊ शकतो. पण आपल्याला त्याच्यावरती त्या पटीत काम करावं लागतं. म्हणजे कसं, जसं काय आपण त्यांच्याकडे कामाला आहोत. म्हणजे जसं की आपण एखादा जॉब करतोय, आपल्याला बॉसने एखादं टार्गेट दिलं की हे टार्गेट तुम्हाला कम्प्लीट करायचे, तरच तुम्हाला मंथलीला एवढा पगार भेटणार. तर त्याच मापात आहे. तर तुम्ही जर असं केलं, एवढे व्हिडिओ टाकले, त्याला एवढे व्ह्यूज गेले तरच, आणि ते व्हिडिओ तुम्ही डेली टाकले पाहिजे. आणि आपण कसं एवढं करू शकत नाही, तर एक छंद म्हणून करतो, त्यातनं आपल्याला प्रमोशन वगैरे येतात. आणि प्रमोशन करताना पण आपण या गोष्टींची काळजी घेतो की याच्यातून जो आपला तरुण वर्ग आहे तो बिघडला नाही पाहिजे. म्हणजे आता आम्हाला मध्ये भरपूर अशा ऑफर्स आलेल्या की तुम्ही रमी गेमचं करा, भरपूर गेम्स चाललेलं होतं, पण आम्ही एकही गेमचं प्रमोशन केलं नाही. म्हणजे एक 30 सेकंदाची रील जर टाकली तर आम्हाला, मी अमाऊंट सांगू शकत नाही, तर पण लाखाच्या पटीमध्ये 50,000, 70,000, 80,000, 90,000 असे 1 लाख असे भेटतील. पण आम्हाला, कारण आम्ही स्वतः आमच्या दोघांच्या मोबाईलमध्ये कुठल्याच गेम नाहीयेत, मुलांना पण आम्ही गेमची सवय लावत नाही. मुलांनी दुसऱ्याचं जर बघितलं, मी फक्त तृप्तीला जी अभ्यासाची गेम असते म्हणजे ABCD आहे मोबाईलमध्ये, A गिरवायचं आहे, B गिरवायचं, जेव्हा ती लहान होती तेव्हा घेतलेलं होतं, आणि आता तिला ते येतं तर ते डिलीट केलेलं आहे. आणि शिवांशला तर गेम म्हणजे काय हा विषयच माहिती नाही, त्याला मोबाईल आम्ही देतच नाही. तृप्तीला थोडी सवय होती, तिची पण आता आटोक्यात आलेली आहे. कारण आपण एक गोष्ट आहे की आपणच स्वतः ती गेम खेळणार का,
नाही, आपण स्वतः नाही. शेतकरी आहोत. आपण बघतो खरंय. की आपण जी गोष्ट करणार नाही ती आपण दुसऱ्याला का करायला सांगायची. हा आमचा मेन हे. आणि प्रमोशन करताना पण ह्या गोष्टींची काळजी घेतो की त्यातून कुणाचंही वाईट झालं नुकसान नाही नाही आलं पाहिजे, पाहिजे. नुकसान नाही झालं बरोबर. पाहिजे. तुमच्याकडे जो ऑडियन्स आहे तुमची जबाबदारी पण वाढली हो. ना, आता की काही तुम्ही जणांचा आम्हाला फोन येतो की म्हणजे या गोष्टीचं पण फार विशेष लागतं की तुम्ही असं प्रमोशन केलं तर ती गोष्ट आम्ही घेऊ का? मग मला सांगा, ज्यावेळेस आता मी तर कुठल्या हिरोचं वगैरे नाव घेत नाही. तर नाही, 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 नाही. जे स्टार असतात आपले फिल्म हां. स्टार वगैरे, ते ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची ॲड करतात, तर तुम्ही हां. ती गोष्ट त्यांना विचारून घेता का? नाही घेत ना. तुम्ही तुम्हाला स्वतः जर पटली डायरेक्ट तरच करता घेताय तुम्ही. ना. बरेच जण आम्हाला असं फोन करून विचारतात, की "हे घेऊ हं. का?" अहो तुम्ही त्या गोष्टीची पूर्ण चौकशी करा. फोन करा त्यांना आणि चौकशी तुम्ही करा. चौकशी करा, त्या मग ठिकाणी करा. जा, बघा, त्या गोष्टीबद्दल माहिती घ्या आणि तुम्हाला गरजेची असेल तरच ती गोष्ट तुम्ही करा किंवा घ्या. असं. बुव्याच कसं काय घेता मला. हो. मी सांगितलं. आता मी बरेच जण म्हणतात, "अहो तुम्ही केलं ना, पण तुम्हाला माहिती असेल ना." मग आता मला सांगा, जी लोकं धूम्रपान करतात, तंबाखू खातात, सिगारेट ओढतात, त्याच्यात तर पावचवर एवढं मोठं लिहिलेलं असतं, आपल्याला की हे एक्झाम्पल गोष्ट नाही. तुम्ही करू नका. खरंय. तरी पण आपण लोकं ती खातातच ना. काय तर असं. आपल्याला काही नाव नाही घ्यायचं कोणाचं. हां. तर मग कसं होतं, की आजकाल ना गावागावात मोबाईल आलेले. तर मग त्यांना काय सल्ला सांगाल, की मोबाईलचा यूज कसा करून काय करावं? कारण आता तुम्ही आता मोबाईलचा यूज सोशल जो आहे, मीडियावर आहे. आता त्यात मी सांगणार आणि लोकं ऐकणार असं तर होणार नाही. एक सल्ला तर पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? हं. तर आपण आपला व्यवसाय जर असेल, तर आपण तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा हं. उपयोग करू शकतो. हं. सोशल मीडिया जेवढं चांगलं आहे ना, तेवढं वाईट पण आहे. वाईट होणे. हं. कारण आता मी एक महिला आहे, मी माझ्यावरून सांगते. आता आम्ही सोशल मीडियावरूनच व्यवसाय करतो, तर आम्हाला नंबर वगैरे टाकावा लागतो. तर त्यावेळेस भरपूर असे अनुभव येतात. काही जणांना फक्त असं वाटतं, की चला आपल्याला एका लेडीजचा नंबर भेटलाय. कारण बस. व्हिडिओमध्ये लेडीज दिसती, पण ॲक्चुअलमध्ये तो फोन मिस्टरांकडे असतो. कधी मी उचलते, कधी ते उचलतात. भरपूर असे वाईट अनुभव पण आले. काही जणांच्या आम्ही कंप्लेंट्स पण केल्या, काही जणांना इकडच्या इकडे धडा पण शिकवला. तर आम्ही पण एक बापरे! टायमिंग सेट केला, की सकाळी 9 ते 5 या वेळेतच कॉल करायचा आणि याच वेळेत आम्ही कॉल रिसीव्ह करतो. रिसर्च करता. 5 वाह! नंतर कारण काय होतं, काही जण असंच ड्रिंक वगैरे करतात, कॉल करतात. काल करतात. मग बरोबर. त्यांना डोकं लावून काही उपयोगच नसतो. खरं, आपलीच खरं. चूक आहे, की आपण 5 नंतर फोन चालू ठेवतोय. तर आपणच 9 ते 5 या वेळेतच कॉल अटेंड नंबरच करायचा. सेपरेट घेऊन टाकायचा हो, ना. टेन्शनच नाही डोक्याला. त्याच्यासाठीच. आणि मग एखादा आहे का किस्सा सांगण्यासारखा जो सांगू शकता? हो. असे भरपूर किस्से आहेत. पण त्यातला एक किस्सा मी आवर्जून ते सांगेल, की हां. असंच एका दादांनी कॉल केलेला. आधी फोन केला. तर आम्हाला कसं दोघांना पण सवय झालेली आहे. कोणाचे पण फोन येतात आणि हां. असे फोन आल्यानंतर मिस्टर पण जास्त हे करत नाहीत. त्यांना माहिती आहे, आपण सोशल मीडियावर तर आहेत, तर आपल्याला हां. असे कॉल 2-4 येणार. नासके हां. कांदे भेटणारच आहेत. तर त्यांना पण आपण त्याच भाषेत हँडल केलं पाहिजे. आपण बरोबर. सुरुवातीला त्यांच्याशी सभ्यपणेच बोलतो. तर एका दादाने आमची रेकॉर्डिंग करून घेतली होती. हां. हा विषय असा झाला, की आमचा आता नेपियरचं बेणे विक्रीचा व्यवसाय आहे. तो हां, आम्ही हां. करतो. प्रीमियम. तर त्याच्यासाठी त्यांनी कॉल केला. आधी विचारलं. मिस्टर बोलले, तर मिस्टरांनी फोन उचलला. ते काही बोललेच नाही फोनवरती. त्यांनी फोन कट करायचे. कट हे केलं. हॅलो म्हटले, की फोन कट करायचे. असं 2-3 हां, वेळेस हां, झालं. हां, हां. मग फोन माझ्याजवळ होता. फोन उचलला. म्हटलं हॅलो. मग त्याने हां, हॅलो. नमस्कार ताई, नमस्कार. तृप्ती फार्मर का? म्हटलं हो, तृप्ती फार्मर. म्हणे आम्हाला म्हशी घ्यायच्या आहेत. म्हटलं दादा आपल्याकडं म्हशी नाही आहेत. आपण गाईंना, म्हशींना जो चारा लागतो ना, त्याच्या कांड्या विकतो. बरं ठीक आहे. मला त्याच कांड्या पाहिजे म्हणे. कारण मग माझा आवाज होता ना. ओके म्हटलं ठीक आहे. तुम्हाला तुमचं हे टाका, मला किती कांड्या पाहिजे, किती एकराला पाहिजे, किती गुंठ्याला पाहिजे आणि कुठून आहे, तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका. मग मी तुम्हाला माहिती टाकते आणि मी फोन कट केला. त्यानंतर परत अर्ध्या तासाने त्यांचा कॉल आला. हां. ऊसाचं बेणं पाहिजे. म्हटलं दादा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, आपल्याकडे ऊसाचं बेणं नाही भेटत, आपल्याकडे गिरणीचं बेणं भेटतं. तर असं म्हणून त्यांनी परत फोन कट केला. त्यांनी परत फोन केला. तर त्यावेळेस मिस्टरांनी फोन उचलला. तर त्यांना म्हणे ते म्हणे, "हॅलो बोला. तुम्ही सकाळपासून फोन करताय पण बोलत नाही" म्हणे माझ्याशी. मग त्यांना आधी माझ्यासोबत झालेलं बोलणं माहितीच नव्हतं माहितीच मिस्टरांना. नव्हतं. हां. मग ते झालं. ते म्हणे, "हा माणूस थोडा येडा आहे का रे?" म्हणे, "म्हशी लागते गायला." त्या म्हटलं, "बघू नंबर." अहो म्हटलं, "ह्यांनी सकाळपासून तिसरा फोन आहे." म्हटलं, "हा हां. माझ्यासोबत बोलले ते." मग ह्यांनी रिटर्न फोन लावला त्यांना. हं. म्हणे, "काय पाहिजे नेमकं?" अहो काय नाही म्हणे, असं-तसं. मग थोडंसं वाकडं-तिकडं बोलले. मग म्हणे तुम्हाला, मग हे अरे-तुरे बोलायला लागले. कारण आपण किती वेळ समोरच्याला किती वेळ कंट्रोल समंजसपणे करणार? हे करणार ना. आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देतोय, तर तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय. मी सकाळपासून तुझं बघतोय, किती वेळेस फोन झालाय, असं-तसं. यांनी थोडीशी त्याला बडबड केली. अरेरावी वगैरे केली. तर त्याने ती अरेरावी केलेली रेकॉर्ड करून घेतली. हां, हां. आणि त्यानंतर मग आपल्या टायगर ग्रुपवाल्यांना त्यांनी तो ऑडिओ वगैरे हां, हां, हां. सेंड केला आणि बरोबर. सांगितलं, की हे सोशल मीडियावरती काम करतात आणि ह्यांनी मला असं-असं बोलले, हां, मला शिव्या दिल्या, असं-तसं. हां, आणि मला टायगर ग्रुपवाल्यांचा फोन आला सोलापूरवरून. हां, "नमस्कार ताई," म्हणे, तुमच्याबद्दल एक कंप्लेंट आली." म्हटलं, "अरे कंप्लेंट आली?" म्हटलं, "काय विषय आहे?" हां. मग त्यांनी म्हणे, "तुम्हाला एक ऑडिओ टाकतो," म्हणे, "तुम्ही असं कसं काय बोलले?" म्हणे त्याला.
मी आधी ऑडिओ ऐकून घेतला, मग त्यांना परत फोन केला. म्हटलं, "दादा, ह्या ऑडिओमध्ये तुम्हाला काय वाटतंय?" त्यात आमच्या दोघांचं पण बोलणं होतं, मिस्टरांचं आणि माझं. म्हणे, "मला ते समजलं नाही." म्हटलं, "मग तुम्ही मला विचारायला कॉल केलाय, पडताळणी करायला, की तुम्ही मला रागवण्यासाठी कॉल काय केला?" झालं नेमकं? नाही म्हणे, "मला किस्सा जाणून घ्यायचा, नेमकं काय झालं?" मग त्यांना मी सकाळपासूनचा सगळा घडलेला किस्सा सांगितला. असं-असं झालंय आणि त्या माणसाच्या तंद्रीत होता तोच, की मी आता हिची कंप्लेंट केली आहे, की आता हिला बोलणे बसणार आणि हिला माझी माफी मागायला लागणार. तर व्हिडिओ बनवायचा आणि माझी माफी मागायची म्हणे. त्यांना सांगितलं त्यांनी. आणि तो त्या हवेत होता आणि तो तेवढ्या टायमिंगमध्ये ड्रिंक करून आला आणि त्यांनी आम्हाला रिटर्न कॉल केला. मग मी पण रेकॉर्डिंग ऑन केली. मग आमच्याकडची रेकॉर्डिंग पण पाहिली. म्हणे, "आता बघ तू, तुझी कंप्लेंट केली." म्हटलं, "हा, बघून घेते मी. तू बघच म्हणे आता तुला काय हे करतो. मी तुझी अशी कंप्लेंट केली." मी त्यांना परत रेकॉर्डिंग पाठवली. म्हटलं, "दादा, असं-असं आहे बघा." त्यांनी, "तुम्ही पोलीस कंप्लेंट करा." म्हटलं, "मी पोलीस कंप्लेंट किती जणांची करणार ना? एकाची करणार. उद्या पोलीस पण काय म्हणतील? जर तुम्हाला होत नाहीये तर तुम्ही हा व्यवसाय करूच नका." मग त्यानंतर त्यांनी सगळ्या गोष्टी समजून घेतला आणि प्लस त्यांना समज दिली, की कारण त्यांना लक्षात आलं ना, की समोरचा माणूस एक लेडीज आहे म्हणून फोन करत होता आणि त्याचे काही शब्द जे होते ते त्यांच्या लक्षात आले रेकॉर्डिंगमध्ये. आणि त्यांनी बोलता बोलता त्याच्या स्वतःच्या पण रेकॉर्डिंग पाठवल्या ओघामध्ये, की "अरे वा, हिची मी आता कंप्लेंट केली." मग त्यातनं त्यांची चूक लक्षात आली. आणि त्यानंतर म्हणजे टायगर ग्रुपचा मला उलट सपोर्ट आला. त्यांनी मला कॉल केला, "ताई, माझा नंबर सेव्ह करून घ्या म्हणे, तुम्हाला ग्रुपला ऍड करतो. असे जर परत येड्यांचे तुम्हाला फोन आले तर तुम्ही मला ते कॉन्टॅक्ट करा म्हणून." तर म्हणजे असे भरपूर किस्से घडलेत. आणि ज्यावेळेस असं निगेटिव्ह कमेंट्सवरती आम्ही व्हिडिओ बनवतो, की अशी कमेंट आली, तशी कमेंट आली, तर भरपूर जणांचे कॉल्स येतात, की "ताई, तुम्ही असा लोड घेत नका जाऊ असं कमेंट करणाऱ्यांचा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हा खूपच त्रास देतो तर त्याचा नंबर आम्हाला द्या." अक्षरशः पोलिसांचे पण मला कॉल येतात, की "ताई, जास्त लोड घेत जाऊ नका म्हणून." मग आहे का किस्सा फॅन मोमेंट सांगते? हो, भरपूर आहेत. सांगा नाही का मला. आता असं बऱ्याच वेळेस होतं बरं का. कुठं जर गेलं आपण, व्हिडिओ टाकला, की आम्ही इथे येऊन गेलो, तर बरेच जण नंतर मेसेज टाकतात इन्स्टाला किंवा कॉल करून, "ताई, अहो, तुम्ही येऊन गेला, आम्हाला सांगायचं ना." आता आमचं नेहमी दर महिन्याला नाशिकला जाणं असतं. तर नाशिकवरून आल्यानंतर, "अरे ताई, तुम्ही आल्यात, आम्हाला जर माहिती असतं तर आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं. खरंच खूप भारी वाटलं असतं." आणि बाजारामध्ये पण म्हणजे बरेच जण, आता माझा कसा नॅचरल जो आवाज आहे तोच माझा व्हिडिओमध्ये असतो. बोलण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी वेगळं काही असं मी करत नाही. तर बरेच जण असं होतं, की भाजी वगैरे घेत असेल, भाजीपाला वगैरे जर घेत असेल, तर अचानक पाठीमागून आवाज देतात, की "ओ पूजाताई, तुम्ही का? अहो, तुमच्या आवाजावरून ओळखलं मी." तर त्यावेळेस म्हणजे मला कळतं, की खरंच माझा आवाज इतका फेमस आहे, लोकांना आवडतो आवडतो. आणि तोंड वगैरे जरी मी बांधलेलं असलं स्कार्फ वगैरे, तरी मला आवाजावरून, "ओ, ते स्कार्फ सोडा, तुम्ही पूजाताई आहेत का?" "हो दादा, मी पूजाताईच आहे." तर "अहो, तुमचा चेहरा बांधला, पण मी तुमच्या आवाजावरून ओळखलं मी तुम्हाला." असं बऱ्याचदा झालंय. कधी-कधी रस्त्याने चालताना जर स्कार्फ बांधलेला नसेल तर मंडळी हे करतात, हवा हाय करतात गाडीतून, "ओ ताई, थांबा, 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 आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं." "अरे, तुम्ही आम्हाला अचानक दिसला, इथले आहे का तुम्ही?" असं होऊन जातं बऱ्याचदा. मिस्टरांसोबत पण बरेच वेळा असं होतं. ते सहसा म्हणजे व्हिडिओमध्ये एवढं नसतात, तर बरेच जण म्हणतात, की "तुम्ही व्हिडिओमध्ये येत जा, बोलत जा." तर तर ते पहिले यायचे नाही. कपल रील्स. हां, कपल्स. तर बरेच जण म्हणायचे, "काय एकटीच एकटीच येतीस, त्यांना बोलून देत नाही, असं नाही, तसं नाही." पण जर व्हिडिओमध्ये आलं, पहिले त्यांना केस नव्हते, पूर्ण टक्कल होतं आणि टक्कलचं म्हणजे मला एवढं काही वाटायचं नाही. माणसाचं दिसण्यापेक्षा माणूस कसा आहे, माणूस कसा जगतो, आपल्या बायकोला किती रिस्पेक्ट देतो, बाकीच्यांना किती रिस्पेक्ट देतो, जीव लावतो, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी असतात आणि दिसणं मॅटर करत नाही. माझ्यासाठी तर नाहीच करत. तर मला तर काही फरक पडायचंच नाही. पण मग ते व्हिडिओत येत नसायचे. ते म्हणायचे, "नको, उगाच लोकांना कशाला आपण जागा द्यायची बॅड कमेंट करायला." तर काही पण लोकं कमेंट करायची. तर मग त्यानंतर असेच झालेलं थोडंसं. तर मग त्यानंतर त्यांनी ठरवलं, की चला आता मी पण म्हटलं, "अहो, तुम्ही या व्हिडिओमध्ये काय फरक पडतो लोकांच्या बोलण्याकडे? जसं तुम्ही मला सांगता, की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, तुम्ही पण देऊ नका." त्याने आता यायचंच म्हटल्यानंतर, "थांब, मग मी हेअर ट्रान्सप्लांट करतोच." मग तो निर्णय घेतला आणि एक 6 महिन्यापूर्वी त्यांचं हेअर ट्रान्सप्लांट झालं आणि आता बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये ते म्हणे, लोकांचं कसं असतं, असण्यापेक्षा दिसणं सोशल मीडियावरती खूप मॅटर करतं. आपल्या दैनंदिन जीवन आणि सोशल मीडिया खूप उलट आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपलं जे रोजचं रुटीन असतं त्याच्यामध्ये आपण दिसतो कसा, त्याच्यापेक्षा तो आहे कसा, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्यावरती आपण आपलं आयुष्य जगत असतो. पण सोशल मीडिया, तुम्ही कसे दिसताय याच्यावरती सोशल मीडिया चालतं. आणि मग त्याच्यामुळे त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि आता ते बऱ्यापैकी व्हिडिओत बोलतात आणि ते म्हणतात, की "हे माझे केस म्हणजे माझा कॉन्फिडन्स होता आणि आता तो आलाय परत. तर अब तो अभी तो जलवा बाकी आहे, अजून खूप काही दाखवायचंय, परत कमबॅक करायचंय." हा वेळ तुम्ही घेतला होता, पण तो घेतला नाही, कारण म्हणलं बरोबर वाटतं नाही वाटत. नाही, नाही.
खूप म्हणजे कमेंट्स यायच्या. मला म्हणजे बरेच जण असं म्हणतात. आता त्यांचं आणि माझ्या वयामध्ये एक 6 वर्षाचं अंतर आहे. आता मला 30 कंप्लीट झाले, त्यांना 36 कंप्लीट झाले. हा. पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असं असतं, की काय तुझा नवरा म्हातारा आहे, असा आहे, तसा आहे. पण कसं असतं ना, एक शेतकरी माणूस म्हटल्यानंतर, घरातला जबाबदार व्यक्ती असतो. म्हटल्यानंतर तो स्वतःच्या राहणीमानापेक्षा, त्याचं राहणीमान कसं घराकडे आहे लक्ष त्याच्यापेक्षा तो असेल. घराकडे जास्त लक्ष देतो, की माझ्या घरच्यांना काही कमी पडलं नाही नाही पाहिजे. पाहिजे. बरोबर. त्यांची लाईफ सेटल झाली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना, तो स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जातो. विसरतो. आणि खरंय, हीच खरंय, गोष्ट खरंय, खरंय. मिस्टरांच्या बाबतीत झालेली आहे. त्यांनी जर ठरवलं असतं, आता लोकांना एसी मध्ये बसून किंवा घरात बसून कमेंट करायला काही बळ लागत नाही. पण जे शारीरिक कष्ट असतात ते कष्ट करताना आणि सगळ्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना जी घालमेल होते, जे सगळं त्याला हे करावं लागतं, आपण काय म्हणतो, स्ट्रगल करणे. स्ट्रगल करावा लागतो, तर तो फक्त त्या कर्त्या पुरुषालाच माहिती असतो. जर त्याने ठरवलं ना, त्या घरातल्या कर्त्या पुरुषाने, की मला स्टाईलिश राहायचंय, मला बाकीच्यांचं काय, तर तो राहू पण शकतो. राहू शकतो, पण ते पण नाही करत. त्याचा उपयोग होत नाही ना. कारण स्टाईलिश राहण्यापेक्षा मी माझ्या घरच्यांना कसं चांगलं जगणं हे देऊ शकतो, कसं त्यांचं आयुष्य मी बेटर करू शकतो, ह्याच्यावरती त्यांचं जास्त लक्ष असतं. या गोष्टीवरती मी एक व्हिडिओ पण बनवला होता. तो माझा व्हायरल पण बराच गेला. 2 दिवसामध्ये तो जवळपास मिलियन क्रॉस करून गेला होता. बापरे. की हा जो पठ्ठ्या दिसतोय, तर मला बरेच जण कमेंट करायचे असे, की चांगल्या झाडावरती माकड, वेगवेगळ्या खूप अशा तुच्छतेने कमेंट करायचे, अगं काय तुझा नवरा आहे, असा आहे, तसा आहे. पण माझ्या नवऱ्याचा मला खरंच खूप अभिमान आहे. खरंय. मी म्हणजे काही जण असे असतात, की मला कधी कधी विचार पडतो, की आज काय विचार करू. आज काय विचार म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी कधी अशी कुठली गोष्ट आम्हाला कमी पडू दिली नाही नाही. दिली, नाही दिली. त्यांचं पहिली प्रायोरिटी जी आहे ती त्यांची बायको आणि मुलं मुलं, आहे. फॅमिली आहे. की यांना काही एक वेळेस म्हणजे मला आठवत नाही, मुलाला जर चप्पल घ्यायची असेल तर ते वर्षातून तुम्ही जेवढ्या वेळा घ्याल तेवढ्या वेळा घ्याल, ते ड्रेस घेणार. पण स्वतःसाठी ते काहीच नाही दिवाळीला घेणार. जरी ड्रेस घ्यायचा म्हटलं ना, तरी विचार तर करणं. तरी ते आपण म्हटलं ना, शर्ट घ्या ना, एक आहे अजून, हा चांगला आहे. चांगलं आणि आहे. विचार चप्पल बदलू का, आपण म्हटलं ना, हो घ्या ना नवीन, नको थांब नेक्स्ट टाइम घेऊ आपण. Next time आता घेऊ. ना दादूला हे घ्यायचंय, तृप्तीला अमकं घ्यायचंय, तृप्तीला स्केटिंग शूज घ्यायचे होते. तर ते म्हणे, असं हे झालं का, मग तुला स्केटिंगचे शूज मी घेणार आहे. आणि तिला ते आणले आणि त्यावेळेस त्यांची चप्पल तुटलेली होती, तरी पण त्यांनी चप्पल घेतली नाही. त्यांनी स्केटिंग त्यांनी स्केटिंग शूज घेतले. ती 600 रुपयाची होती स्केटिंग शूज. पण त्यांनी विचार जर केला असता, की नाही मला मी पण चांगला दिसलो पाहिजे ना, मला आधी चप्पल घेणं गरजेचं आहे, हिचे स्केटिंग शूज महागाचे माझ्या चप्पलपेक्षा, आपण नेक्स्ट टाइम हिला शूज. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी आधी मुलांचं बघितलं. आपल्याला पण जर कुठली गोष्ट हवी असेल ना, तर नाही तुला हे घ्यायचंय, अहो माझ्यापेक्षा ही गोष्ट तुम्हाला आधी चप्पल गरजेची आहे, शर्ट गरजेचं, घेता येईन ग, माझं काय हे एवढं, महत्वाचं. तुझं महत्वाचं आहे असं. हे असतं की आणि करता पुरुषाचं आता करतं. एक नंतर त्यांनी पण हे करून घेतलं, की नाही आपलं राहणीमान पण मॅटर करतं. बरेचसे किस्से असे करतं, घडतात करतं. की नाही आपलं राहणीमान हे करतं. आपल्या राहणीमानावरून लोक आपल्याला किंमत देत नाहीत. आता जसं की आम्ही बेनं वगैरे टाकायला, पार्सल टाकायला जर ते गेले, तर त्यावेळेस आम्ही म्हणायचो, की आपण तुमच्या दुकानचा व्हिडिओ काढू. आता शेतातलेच कपडे वगैरे घालून जायचे. तर लोकांचे, हा काय व्हिडिओ काढणार आहे आमचा, असं कसा दिसतो हा पल्सरवर, याच्यावरती येतोय स्प्लेंडरवरती. बेनं टाकायला दुसरी गाडी होती. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण एकदम व्यवस्थित टापटीप शूज वगैरे घातलेले, स्पोर्ट्स शूज, जीन्स पॅन्ट शर्ट, आपण मस्त टापटीपमध्ये गेलो, अरे सर या ना, बसा बसा. म्हणजे विचार पडतो की आपण कसं आहोत त्याच्यापेक्षा आपण कसं दिसतोय हे किती मॅटर करतं. अरे हा काय व्हिडिओ काढणार, याच्यापासून तर सर या ना, बसा, तुम्हाला काय थंड सांगू, इथपर्यंतचा प्रवास. म्हणजे ते दिखताय बिकताय असंच आहे ना. हा जे दिसतं तेच जे विकतंय. दिसतं तेच विकतं असं. होतं ना की करता पुरुष काय करतो की आधी घरच्यांचं स्वतःकडे लक्ष पूर्ण देत करतो. नाही तर. नाही देत, आमचे वडील पण नाही देत. काय आता ते पण हे पण ज्याला नाही करत. समजतं त्यालाच समजतं. Correct, बरेच जण म्हणजे त्याच्यावरती बॅड कमेंट पण करतात, काही जण चांगलं पण घेतात, की तुम्ही ते कसे दिसतात त्याच्यापेक्षा ते काय दाखवण्याचा प्रयत्न करता हे बघा. आता मध्ये आम्हाला बरेच जण म्हणतात, तुम्ही हे व्हिडिओ कशासाठी काढता नेमका, तुम्हाला काय त्यातून पैसा मिळतो. त्यातनं इन्कम म्हणावा असं येत नाही, पण आमचं त्यातून दाखवण्याचं एक हे आहे, की एक शेतकऱ्याची लाईफस्टाईल कशी असते. शेतकरी त्याचं काम करून कसा आनंदी राहू शकतो आणि समाधान हे तुमच्या मानण्यावरती आहे. तुम्ही मानलं तर तुम्ही झोपडीत पण हसू शकता आणि जर तुम्ही समाधान नाही मानलं तर तुम्ही बंगल्यात पण रडू शकता. खरंय. खूप श्रीमंत लोक आहे ज्यांना झोप हो. नाही. आता तुम्ही असं कधी ऐकलंय का, की श्रीमंत गरीब शेतकऱ्याच्या घरामध्ये तुम्ही मुलगी दिली आणि तिचा हुंड्यापायी तिचा बळी गेलाय अजिबात. किंवा कोणालाच ती नाही. भाकरी वाचून गेलीये. अहो ज्याच्या गोठ्यातली गाय कधी उपाशी राहत नाही त्याच्या घरातली बाई कशी बाई उपाशी कशी राहणार. पाहिजे.
खरंय खरंय. हा मुद्दा काहींच्या लक्षात येत नाही. आता बरेच जण आम्हाला म्हणतात की ताई तुम्ही शेतीविषयक मुलींना काहीतरी सांगा की शेतकरी नवरा करा. जे आई बापाचं ऐकत नाही ते आमचं कसं ऐकणार आहे. खरंय खरंय. नाही नाही. तर तरी पण त्यांना खरंच एक ना. आवर्जून मी सांगेल की बरेच जण काय म्हणतात की आम्हाला नोकरीवालाच नवरदेव पाहिजे, पण त्याला शेती असणं गरजेचं आहे. मी ही गोष्ट कुणाला आवर्जून सांगणार नाही, म्हणजे असं म्हणणार नाही की तुम्ही शेतकरीच नवरा करा. कारण आजची जी शेतकऱ्याची परिस्थिती ही फक्त शेतकऱ्यालाच माहिती आहे की तो कसा त्यातून स्ट्रगल करतोय. कारण आज जे आपण पिकं करतो त्या पिकाला लागणारे जे मटेरियलचे भाव आहेत तर ते गगनाला भिडायला लागलेत. पण खरंय. त्याच्या तुलनेमध्ये जो त्याच्या मालाला भाव असतो ना तर तो बिलकुल भेटत नाही. कधी कधी अक्षरशः आमचे 1-2 मित्रमंडळी असे आहेत की त्यांनी मिरच्या लागवड केलेली होती आणि त्या मिरच्या तोडायला 10 रुपये किलोनी बाया होत्या. 10 रुपये किलोनी बाया होत्या आणि त्या मिरचीला भाव 6 रुपये, 7 रुपये, 8 रुपये किलो भेटला. बापरे. म्हणजे त्या तोडणीचं सुद्धा त्यांचं निघालं नाही. निघालं मग ती नाही. पेरणी म्हणजे हां, बाकीचं मग खर्च वेगळाच आहे. जर अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शेतकऱ्याचं खरंच खूप अवघड आहे. पण मी मुलींना काय सांगेल माहिती का? की तुम्ही ज्यावेळेस नोकरीवाला नवरदेव बघताय आणि त्याला शेती पाहिजे म्हणताय, तर त्यावेळेस तुम्ही चुकतंय एक काहीतरी. नाही, त्यावेळेस तुम्ही हे म्हणू नका की मी शेतीत काम करणार नाही. हां. जर तुम्ही नवरदेवाला शेती बघताय ना, तर वेळेनुसार त्या शेतीमध्ये काम करण्याची हां. तयारी ठेवा. कारण कष्ट हे प्रत्येक क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आहेत. मग ते बरोबर. तुम्ही नोकरी करत असू द्या, शेती करत असू द्या. नोकरी करतायत तर तुम्हाला मानसिक कष्ट आहेत. तुम्हाला विचार करायचे आहे, तुम्हाला बुद्धीला ताण द्यायचा आहे. पण जर तुम्ही शेती करत असाल ना, तर शारीरिक तुम्हाला कष्ट. शारीरिक कष्ट आहे. एवढाच फरक आहे. पण कष्ट प्रत्येक गोष्टीत आहे आणि कष्टाला पर्याय नाही. आता बरेच जण काय म्हणतात की पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा, म्हणजे मी एक वाचले की एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये बरं. की पैसे कमवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग सांगा. तर त्याच्यामध्ये सगळ्यात एक नंबरला होतं की भीक मागणी. बापरे. भीक मागणे आणि खरंच भीक मागायची जरी म्हणलं ना तरी कष्ट करावे हा लागतात. मग भीक दिवसभर माग खंडायचं. घरी बसून कोणी तुम्हाला भीक आणून देणार नाहीये. काय भीक जरी मागायची म्हणलं ना तर बाहेर तुम्हाला जाणं आहे. मंदिरात जायचंय, तिथं बसायचंय, दे रे बाबा म्हणायचंय, कुणाच्या तरी नावाने तू दे, हे म्हणायचे कष्ट घ्यायचे, तिथं जाऊन बसायचे कष्ट बसायचं. घ्यायचे. मग भीक मागायला कष्ट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं शेत आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं कष्ट करा. कष्ट करा. फक्त एवढंच आहे की शेतकऱ्याचं जे स्ट्रगल असतं हे फक्त शेतकऱ्यालाच माहिती माहिती आहे. शेतकरी जीवन खूप सुंदर आहे हे म्हणायला आहे, पण जो ऍक्च्युअल शेती करतो ना त्यालाच माहिती आहे ते माहिती किती आहे, सुंदर खरं आहे. आहे. पण नाही, मुली काय म्हणतात की मुलाला जॉब पाहिजे, मुलाला शेती पाहिजे. पण समजा आजकाल कशी जॉबची परिस्थिती खराब आहे की कधी जॉब नाही सांगते ते. तो जर म्हटल्यानंतर तुम्ही शेती करणार हो. तुमची तयारी आहे का? मग हा, मग तुम्ही हे घ्या. महत्वाचं आहे. म्हणजे मी बरेचसे असे अनुभव बघितले की बऱ्याच मुलांची लग्न होत नाहीत, त्यांच्याकडे शेती भरपूर आहे, घरी इन्कम आहे सगळं, पण त्याच्याकडे जॉब नाहीये म्हणून त्याचं लग्न होत हा नाहीये. हा. कारण मुली काय म्हणतात काय शेतकऱ्याचं काय खरंय का, काम करू करून मरायची वेळ आहे तिथं. आणि दुसरी मुलं अशी आहेत की ज्यांना शेती नाहीये, पगार भरपूर आहे, भक्कड जॉब पगार आहे, भरपूर आहे. त्यांच्याकडे जॉब आहे, चांगला इन्कम तरी आहे, पण नाही. पण लग्न होत नाही का, तर त्याच्याकडे शेती शेती नाहीये. नाही. मिनिमम 2 ते 4 एकर तरी शेती पाहिजेच. असावी. मग जर ज्यावेळेस तुम्ही ह्या अपेक्षा करता ना मुलाकडून की तुला दोन्ही जॉब पाहिजे. आहे पण तुला शेती पाहिजे, तर वेळ आली ना शेती पाहिजे पण वेळ तयारी आली ना पण ठेवायला. तर माझी तयारी त्या शेतीत काम करण्याची, असं मुलींनी आवर्जून म्हटलं पाहिजे. कारण बरेच जण असं होतं मुलींचे आई वडील पण म्हणतात शेती पाहिजे हो, पण आमची पोरगी शेतीत जाणार नाही बरं का बरं असं? मग का? तर म्हणजे मी एक त्याच्यावरती व्हिडिओ पण टाकला होता की मुलींना शेतीबद्दल तुम्ही काय सांगाल लग्न करण्याबद्दल? तर मी मुलींना सांगण्याऐवजी मी आई वडिलांना आवर्जून या हा ठिकाणी हा. सांगायला बरं आवडेल बरं मला बरं. की मंडळी तुम्ही काय करा, तुम्ही जी तुमच्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे की तुमची आदर्श सून कशी असावी, ही शिकवण जी आहे ना आदर्श सुनेची, ही तुम्ही तुमच्या मुलीला द्या की तुमची आदर्श सून कशी असावी आणि त्याचबरोबर तुमचा आदर्श जावई कसा असावा ही शिकवण तुम्ही तुमच्या मुलाला द्या. कारण तुमची मुलगी उद्या दुसऱ्या घरची सून सून आहे. होणार आहे आणि तुमचा मुलगा उद्या दुसऱ्या घरचा जावई होणार आहे. जर ही 2 गोष्टी जर तुम्ही केल्या, आदर्श सून आणि आदर्श जावई, हे 2 आवर्जून तुम्ही संस्कार जर तुमच्या मुलाला आणि मुलीला दिले ना, तर माझ्या मते सगळ्यांच्या खरं. शंका ज्या आहेत त्या दूर होतील, सगळ्यांचे खरं प्रश्न या ठिकाणी खरं सुटतील. खरं खरं. बऱ्याच वेळेस असं होतं की अरे माझा जावई ना मुलीला एकदम फुलासारखा जपतो माहिती का, जपतो, हा. तिला इकडचा ग्लास तिकडं करू देत नाही, तिला घरातल्या प्रत्येक कामात मदत करतो. खरंच माझा जावई लाखात आहे की माझ्या मुलीला जपतो. पण घरी आल्यानंतर ज्यावेळेस असं होतं की अरे तिला ग्लास भरून देतो का, ती काय कुठली महाराणी का, हा तर पक्का लग्न झाल्यापासून बायकोचा बैल बैल झालाय. झालाय. मग हा विचार करा ना, जो विचार तुम्ही तुमच्या मुलाबद्दल करताय हाच विचार तुमच्या मुलीची सासू तिच्या मुलाबद्दल असेल करत तर असेल ना, मग तर त्यामुळं ह्या 2 गोष्टी आपण बदलल्या पाहिजे. खरंय, मुलाकडे खरंय. तुम्ही ज्या 100% दृष्टिकोनाने बघताय ना, तर तो भावी जावई होणार आहे. त्या तो त्या आदर्श गोष्टी जावई कसा झाला पाहिजे आणि त्या तुमची विषयी. मुलगी आदर्श सून कशी होईल दुसऱ्या घरची, ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. मग सगळी सुखी होती हो, ना. म्हणजे तुमच्या घरात पण जी मुलगी येणार आहे ना, तर ती सून म्हणून
आदर्श चांगली सूनच आदर्श येईल. राहील. कारण बरेच जण असं होतं की आम्हाला जी सून पाहिजे ना तर ती शेतीत काम केलीच पाहिजे तिने. अरे शेती आहे मग सुनानी नाही करायचं मग कोणी कोणी करायचं? करायचं? हे सगळं कुणाचं आहे? तिचंच आहे ना. आणि ज्यावेळेस तुम्ही मुलीचं लग्न करताय त्यावेळेस तुम्ही काय म्हणताय? आमची मुलगी शेतात जाणार नाही, नाही. तिला शेतात काम सांगायचं नाही. मग ती ज्या घरी लग्न करून जाणार आहे ते पण सगळं तिचंच आहे ना. सारखं ठेवा ना सगळ्यांना. हो, सेम नियम दोन्हीचा सगळ्यांना विचार ठेवा. तुम्ही बदलू नका, मुलीचा आणि लेकीकडे बघण्याचा. सध्या शेती स्थिती काय आहे महाराष्ट्रातली? कारण शेतीची स्थिती पावसाबद्दल तुम्ही शेतीची स्थिती म्हणजे शेतकऱ्याची परिस्थिती फक्त शेतकऱ्यालाच माहिती. त्याबद्दल सहसा मी जास्त करून बोलत नाही. कारण काहींना खरं बोललं की टोचतं. टोचतं. शेवटी काय आपलेच गद्दार. खरंय. त्याचं कारण मी आता एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते. कुणी जास्त मनाला लावून घेऊ नका नाही, बरं का नाही. मंडळी. विषय कसा आहे की एखाद्या गोष्टीचं आपण युनियन म्हणतो. तर तशी शेतकऱ्यांची युनियन नाहीये, शेतकऱ्यांची एकी नाहीये. बरोबर. ज्यावेळेस शिक्षकांना त्यांचा पगार वाढ करायचा असतो तर सगळे शिक्षक शिक्षक वर्ग union. एकत्र येतात. ते संप पुकारतात. आता आपण पाठीमागच घेतलं एक 3-4 वर्षापूर्वी बसचा संप झाला होता. झाला होता. सगळे बसचे ड्रायव्हर कंडक्टर जर एकत्र आले नसते तर हे शक्य झालं असतं का? नाही. बस बंद झाल्या बरोबर. असत्या का? नाही, नसत्या झाल्या. पण हीच गोष्ट शेतकऱ्यांच्या बाबतीत लागू होत नाही. कारण सगळे शेतकरी एकत्र येत नाही. म्हणजे जर शेतकऱ्यांनी एक असा आमचा विचार आहे बरं का फक्त, हा. की जर शेतकऱ्याने ठरवलं की फक्त स्वतःपुरतंच पिकवायचं, स्वतःला पाहिजे तेवढंच पिकवायचं, पिकवायचं. 2 वर्ष जरी, आणि तेवढंच आपल्यापुरतं, ते विकायचं नाही, काहीच नाही, फक्त स्वतःपुरतं. स्वतःपुरतं. तर झालं. झालं. पूर्ण म्हणजे परिस्थिती सगळी उलटी होईल. पण याच्यासाठी शेतकरी वर्ग एकत्र सगळ्यांनी आला एकत्र येणं पाहिजे. गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मी व्हिडिओच्या माध्यमातून जर ही गोष्ट सांगायला लागलो तर आता मी मध्ये 1-2-3 दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकला होता की सध्याची परिस्थिती अशी आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेत, त्याच्यामुळे आवता-फाट्याचे भाव वाढलेत. आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे त्यांना ते भेटत नाहीये. तर त्याच्यामुळे शेतीच्या मशागती रखडतायत. प्रकरता. ते वेळेवरती भेटत नाही. आता करायचं काय? आणि मटेरियलचे भाव तर खूप वाढलेत आणि जे पीक करू त्याला भाव मिळेलच याची शाश्वती नाही. नाही. तर बरेच जणांनी मला कमेंट केलं, तूच एकटी मोठी शेतकरी आली का, पळ निघ म्हणे, तुझं तिकडं प्रमोशन बघ, जा तुझ्या त्या गिरणीच्या कांड्या हे कर. तर मी माझ्याबद्दल नव्हते त्या गोष्टी सांगत, कारण आम्हाला 2 एकर क्षेत्र सगळ्यांकरता, आहे. शेतकऱ्याने जर ठरवलं तर स्वतःपुरतं तो करू शकतो. करू शकतो. हा. चारा केला, आम्हाला 2 एकर क्षेत्र आहे, त्यात चारा केला, गायांचं दूध काढलं, ते दूध डेअरीला घातलं किंवा ते आम्ही घरी खाल्लं. शेतामध्ये धान्य पिकतं, दूध, भाकरी, चटणी, मिरची खाऊन शेतकरी स्वतः जगू शकतो. तर काही दिवस संपर्क केला ना शेतकरी तर सगळ्या बाजार जो शेतकऱ्यांना पाहिजे हा. मिळेल. फक्त त्याच्यासाठी शेतकरी एकत्र आले पाहिजे. सगळे झाले पाहिजे एकत्र. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात, इतका वेळ दिला आम्हाला. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना इन्स्पायर केली अशी असेल किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोललं नसेल तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर बोलू शकता. आणि तुम्हाला आमचे गप्पा कशा वाटले मला खाली कमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्ही पूजा त्यांचे व्लॉग पाहिलेत का हे पण मला खाली कमेंट करून सांगा. आणि हा पॉडकास्ट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो भेटूया एक फ्रेश विषय घेऊन एका फ्रेश एपिसोडमध्ये. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय.